Myself DS Bhusle, Assistant Professor in Mechanical Engineering Department, and today in this second session we will start with the aptitude for the GATE. There are different topics are there for the aptitude which already we discussed in last lecture. Okay, in today's lecture we will discuss some important point regarding the main important concept, that is time, speed and distance, which is important for the GATE aspects of you, and it is also important for the so many competitive exams. Okay, time, speed and distances are there. See, 1 minute only. Okay, so generally we are familiar with the velocity concept, or we generally familiar with the speed concept. What is the formula for speed? What is the concept of time? What is the relation between time and speed and distance? That in today's lecture we have to discuss such a things. आपल्याला जनरली ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, टाइम म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, फक्त आपल्याला बेसिक फॉर्म्युलेच लक्षात राहत नाही आहेत. आता फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी एक सगळ्यात सिंपल फंडा काय सांगतो मला मी, टाइम, स्पीड अँड डिस्टन्स. जनरली मला सांगा, आपल्याला इथे स्पीड म्हणजे इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी आपण कन्सिडर करतो. स्पीड म्हणजे काय, इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी. बाळांना वेलॉसिटीचं युनिट काय असतं रे? मीटर पर सेकंड, बरोबर का? येस, आवाज येतो का माझा? येस सर. ओके. येस सर. वेलॉसिटीचं जनरली युनिट काय असतं? मीटर पर सेकंड. वेलॉसिटी विच इज नथिंग बट द स्पीड ना, इट इज सिम्पली इंडिकेटेड बाय एस. मीटर, मीटर इज अ युनिट ऑफ, ह्या तीन क्वांटिटी पैकी मीटर हे कशाचं युनिट आहे बाळांनो? डिस्टन्स. मीटर हे कशाचं युनिट आहे? अरे मीटर कशाचं युनिट असतं बाळांनो? डिस्टन्स सर. आणि सेकंड? टाइम. सो इन दिस वे हा फॉर्म्युला आपण सहज डिराईव्ह करू शकतो, विच इज नथिंग बट द, बरोबर आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. इट इज अ जनरल फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता या कंडिशन्समध्ये स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, या कंडिशन्समध्ये काही प्रपोर्शन आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल काही कन्सेप्ट आहेत. एक, डिस्टन्स, डिस्टन्स हा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पीड वाईल टाइम इज कॉन्स्टंट. हे लक्षात ठेवा बरं का, हे न्यूमेरिकल सॉल्व करताना लागणाऱ्या गोष्टी आहेत. सेकंड थिंग्स, डिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, बरोबर आहे. कधी? जेव्हा एस कॉन्स्टंट असेल तेव्हा, जेव्हा एस कॉन्स्टंट असेल तेव्हा. म्हणजे काय, जेव्हा ह्या पहिल्या कंडिशन्समध्ये पाहिलं तर पहिल्या कंडिशनमध्ये असं आपण लिहू शकतो का, D1 S1 इज इक्वल टू D2 S2 when time is constant, बरोबर आहे. सिमिलरली डिस्टन्स अँड टाइम रिलेशनमध्ये पण आपण हेच लिहितो, आणि त्याच्यामध्ये आपण काय लिहिणार बाळांनो, D इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, म्हणजेच D1 बाय T1 इज इक्वल टू D2 बाय T2. हे लक्षात ठेवा, आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत. टाइम जेव्हा काय, जेव्हा डिस्टन्स कॉन्स्टंट, जेव्हा स्पीड तुमचं कॉन्स्टंट असणार आहे त्यावेळेची कंडिशन्स आहेत. तिसरी कंडिशन काय आहे याच्यासाठीची लागणारी तिसरी कंडिशन आहे की यस इज, कसं रे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल का डायरेक्टली प्रोपोर्शनल फॉर द टाइम? यस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम व्हेन डी इज कॉन्स्टंट. व्हेन डी इज कॉन्स्टंट, ज्यावेळी डी कॉन्स्टंट असेल तेव्हा. म्हणजेच काय असणार आहे, S1 T1 इज इक्वल टू S2 T2 इज इक्वल टू, लक्ष द्या बाळांनो. ओव्हरऑल बघायला गेलं, ओव्हरऑल जर आपण पाहायला गेलो तर ह्या ओव्हरऑल मध्ये आपल्याला रिलेशन मिळतं D1 डिवायडेड बाय S1 T1 इज इक्वल टू
D2 डिवायडेड बाय S2 इंटू T2 हे जनरली आपण डिराईव्ह करतो. ही कशावरून डिराईव्ह केलं? ह्या कंडिशननुसार. हे जे काही 3 बेसिक आपण कंडिशन्स बघितल्यात, ह्या 3 कंडिशननुसार वी गेट दिस D1 by S1 T1 is equal to D2 by S2 T2. Okay, next important things. While calculating such a time, speed and distance, we always familiar or we always came across a unit conversion. We always come across the unit conversion. Unit conversion आपल्याला मॅक्सिमम वेळा हे थोडंसं त्रास देतं. युनिट कन्व्हर्जन. नाव काय असतं युनिट कन्व्हर्जन आणि त्याचं कशामध्ये करणं? शक्यतो आपल्याला जे काही स्पीड आहे दॅट स्पीड इज प्रोव्हाइडेड इन विच युनिट इट इज प्रोव्हाइडेड इन किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर or which can be written as kilometer per hour in this way. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला स्पीड हे दिलेलं असतं. नाव अँड वी रिक्वायर दिस किलोमीटर पर आवर इन मीटर पर सेकंड. In meter per second. So what is that conversion ratio? How kilometer per hour is converted into meter per second? ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता किंवा बेसिकली काही गोष्टी आहेत. किलोमीटर पर आवर म्हणजे तुम्ही कसं शोधणार? किलोमीटर पर आवर शोधण्यासाठी किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे बरोबर ना. आणि आवर म्हणजे किती सेकंद रे बाबांनो? 3600 सेकंद. हे जेव्हा तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेट कराल यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ 5 डिवायडेड बाय 18 मीटर पर सेकंड. म्हणजे इनडायरेक्टली काय? किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन. इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट दॅट किलोमीटर पर आवर इंटू मीटर पर सेकंड वी विल मल्टिप्लाय दॅट स्पीड किलोमीटर पर आवर स्पीड बाय 5 डिवायडेड बाय 18. ओके, सो इन दिस वे वी विल गेट 1 kilometer per hour into meter per second. Also, if we want to find out if there is a distance, speed is given in meter per second or 1 meter per second is nothing but the how much? It's 18 by 5 kilometer per hour. हेच एक उलट पार्ट असणार ना हे. So in this way meter per second and kilometer per hour these are the unit conversion parts. Okay, now we will start with one numerical. एक न्यूमेरिकल आपण स्टार्ट करूया. नो सी व्हॉट इज द न्यूमेरिकल. बघा न्यूमेरिकल काय बाळांनो. अ कार कव्हर्स 90 किलोमीटर इन 4 आवर. क्वेश्चन काय दिलाय ऑब्झर्व करा. ऐकू येते का रे सगळ्यांना आवाज बाळांनो माझा? Yes, sir. Yes, sir. एक Yes, sir. कार कव्हर्स 90 किलोमीटर म्हणजे येस किती दिलं तुम्हाला? सॉरी येस नाही डिस्टन्स दिले ना ते. येस नाही डिस्टन्स डी दिलाय. A car covers 90 kilometer म्हणजे D is equal to 90 kilometer. Okay, 90 kilometer in 4 hour. In 4 hour म्हणजे टाइम किती दिलं तुम्हाला? 4 hours दिलेला आहे. बर 4 hours. फाइंड इट्स स्पीड इन मीटर पर सेकंड. आणि आपल्याला काय विचारलंय? स्पीड शोधा. पण कशात? मीटर पर सेकंड मध्ये. बरोबर आहे. आता मला सांगा जनरली स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? S is equal to D by T. Yes, D ची व्हॅल्यू किती आहे? 90 किलोमीटर आहे. T ची व्हॅल्यू किती आहे? 4 आवर्स मध्ये आहे. 90 डिवाइडेड बाय 4 इट्स अ 22 पॉइंट. चलो जाऊ 22 करण्यापेक्षा 45 डिवाइडेड बाय 2 आणि ह्याचं युनिट काय आलं बाळांनो? किलोमीटर पर आवर. बट व्हॉट दे आस्क स्पीड इन मीटर पर सेकंड. सो किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये कसं करणार? आता पाहिल्याप्रमाणे 45 डिवाइडेड बाय 2 इंटू 5 by 18 ना. आणि जे काय उत्तर मिळणार ते तुमचं मीटर पर सेकंड मध्ये असणार आहे. अरे बरोबर का? Yes, sir. चलो सांगा उत्तर मग किती आलं ते. आय थिंक सांगा ना पॉइंट मध्ये उत्तर सांग. कॅल्क्युलेशन करा सांगा उत्तर मला तुम्ही. $6.25. 6.25 मीटर पर सेकंड. दिस इज द आन्सर. काय डाऊट वळवण्याच्या याच्यामध्ये? ओके
चलो let's start with the second numerical. This is the first numerical, this one is the second numerical here at the side, at this side. Okay, what is the question? In how many hours a person can cover a distance of 450 kilometer at 25 meter per second? क्वेश्चन काय बघा, इन हाउ मेनी आवर्स आपल्याला टाइम शोधायचा आहे. इन हाउ मेनी आवर्स आपल्याला टाइमच शोधायचा आहे, पण आवर्स मध्ये शोधायचा आहे तो. इन हाउ मेनी आवर्स a person can cover a distance of, person can cover a distance of, how much distance is given? It's 450 kilometer distance is given. 450 kilometer at त्यांनी दिले 25 MPS. What is the meaning of MPS? It's meter per second. मग 25 मीटर पर सेकंड म्हणजे हे काय दिलं रे बाळांनो तुम्हाला? Speed. Right? Okay, so observe it very carefully. Here distance is in kilometer, we require time in hours, but velocity or speed is given in meter per second. That means firstly we have to convert this meter per second into kilometer per hour. So speed is equal to 25 meter per second, that I have to convert into kilometer per second, kilometer per hour. So I should have to multiply it 18 by 5. बरोबर का रे? Yes sir. किलोमीटर पर आवर. लक्षात ठेवा ह्या व्हॅल्यू. आता इथे बघा, आणि 18 पंचे 90. सो इट्स अ 90 किलोमीटर पर आवर. हे आहे स्पीड. नाउ युजिंग द फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू d डिवायडेड बाय t. स्पीड हाऊ मच? इट्स अ 90 किलोमीटर पर आवर मध्ये आहे, नो प्रॉब्लेम. 90 किलोमीटर पर आवर मध्ये. डिस्टन्स 450 किलोमीटर आहे, and we have to find out the time t. मिळेल का रे? So t is equal to 5 hours. बरोबर का? Yes sir. Yes sir. ओके, याच्यामध्ये काही डाऊट नसावा. आता आपल्याला जो तिसरा न्यूमेरिकल कव्हर करायचा आहे, तो तिसरा न्यूमेरिकल डिपेंड आहे अवरेज स्पीड वरती. तिसरं जे न्यूमेरिकल आहे आपलं, इट डिपेंड ऑन अवरेज स्पीड. अवरेज स्पीड वरती डिपेंड आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अवरेज स्पीड? अवरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कवर्ड, टोटल डिस्टन्स डिवाइड बाय काय असणार आहे बाळांनो? येस, Total time. येस, इट्स अ टोटल टाइम. IMP क्वेश्चन आहे हा, लक्ष द्या एक मिनिट. टोटल टाइम इज द अवरेज स्पीड. ना आता बघा क्वेश्चन कसा विचारला जातो, कसं लक्षात येतं की आपल्या हे अवरेज स्पीडचा क्वेश्चन आहेत. असं आपण एक क्वेश्चन पाहूया. बघा क्वेश्चन काय त्याने विचारलाय. A person covers a distance of 450 kilometer. बघा क्वेश्चन काय. A person cover a distance of, distance किती कव्हर करतोय? 450 किलोमीटर. 450 किलोमीटर at 90 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं, at 90 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं ते डिस्टन्स कव्हर करतोय. and remaining distance of, and remaining distance, समजा पहिला आपण d1 मानू, and remaining distance of d2 आपण कन्सिडर करूया. remaining distance of 750 किलोमीटर, remaining distance of 750 किलोमीटर at 50 किलोमीटर पर आवरनं तो कव्हर करतोय. ओके, आता क्वेश्चन काय विचारलाय? What is the average speed for the entire journey in kilometer per hour? What is विचारलाय क्वेश्चन, average speed. average speed कशामध्ये विचारलं त्यांनी बाळांनो? इन किलोमीटर पर आवर्स मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे तो. ओके,
आता सिम्पल थिंग्स. आता सगळ्यात पहिलं तुम्ही शोधणार काय, अवरेज स्पीडसाठी आपल्याला काय काय लागतात रे पॉईंट्स. येस, अवरेज स्पीड कॅल्क्युलेट करायचं म्हणजे आपल्याला काय पाहिजे, टोटल डिस्टन्स, काय पाहिजे, टोटल टाइम. आपल्याकडे काय आहे, टोटल डिस्टन्स आहे पण टोटल टाइम आहे का, हे स्पीड आहे आपल्याकडे पण टाइम नाहीये. सो फर्स्टली वी विल कॅल्क्युलेट द स्पीड फर्स्ट, सॉरी टाइम फर्स्ट. नाउ फॉर केस फर्स्ट म्हणजे काय, पहिली केस कोणती, D1 किती आहे बाळांनो, 450. स्पीड किती आहे, S1 किती आहे, 90 किलोमीटर पर आवर. फाइंड आउट द T1. What is the formula for T1? It's a D1 divided by S1. D1 किती आहे, 450 divided by 90. How much T1 is a 5 तास. बरोबर का रे. जर 90 किलोमीटर पर आवर तो जर चालायला सुरुवात केली त्या माणसाने किंवा जाण्यास सुरुवात केली तर त्याला 450 किलोमीटर अंतर कव्हर करण्यासाठी बाळांनो किती तास लागणार, 5 hours. 5 hours लागणार आहेत. सेकंड केस, केस सेकंड कोणती, आता त्याला किती अंतर बाकीचं राहिलेलं कव्हर करायचंय, 750. स्पीड किती आहे, 50. मग आपण T2 शोधूया. T2 इज इक्वल टू D2 डिवायडेड बाय S2. काही कॉमन सेन्सचे क्वेश्चन असतात ते सॉल्व्ह करू शकतो आपण. D2 किती आहे, 750. S2 किती आहे, 50. किती आला बाळांनो इथं, 15. सो 15 hours. आता मला सांगा टोटल डिस्टन्स किती आहे, 450 प्लस 750, 1200 किलोमीटर डिस्टन्स आहे. सो टोटल डिस्टन्स आहे 1200 किलोमीटर. 1200 किलोमीटर हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला टोटल टाइम किती लागला रे बाळांनो, 20 hours. सो टोटल टाइम इज इक्वल टू 20 hours. So what is average speed then? Then average speed is equal to, now it is very simple to calculate. Average speed is equal to total distance divided by total time, and it's how much, 60. then 60 kilometer per hour is the काय रे बाळांनो, average speed Average speed. काय डाऊट याच्यामध्ये, समजतं क्वेश्चन, येस. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. नाव नेक्स्ट पार्ट. आता नेक्स्ट पार्ट थोडासा ट्विस्ट आहे, लक्षात द्या. थोडंसं कन्फ्यूज करणारा पॉईंट्स आहे पण लक्ष दिलं की क्लिअर होऊन जाईल, तो काय अवघड नाहीये. आता बघा, अ पर्सन कव्हर 1/3 ऑफ द टोटल डिस्टन्स. अ पर्सन कव्हर 1/3 ऑफ द टोटल डिस्टन्स ॲट, बघा टोटल डिस्टन्स पैकी 1/3 डिस्टन्स आपण काय करू, टोटल डिस्टन्सला आपण x मानूया. इथं टोटल डिस्टन्सला बाळांनो आपण किती मानूया, x मानू. टोटल डिस्टन्स इज इक्वल टू x कन्सिडर करा. ह्या x पैकी अ पर्सन कव्हर 1/3 ऑफ द टोटल डिस्टन्स, म्हणजे 1/3 ऑफ द टोटल डिस्टन्स ही कव्हर्ड ॲट स्पीड ऑफ 20 किलोमीटर पर आवर. 20 किलोमीटर पर आवर अँड रेस्ट, आणि जे काही बाकीचं डिस्टन्स राहिलेलं आहे, अँड रेस्ट डिस्टन्स इट कव्हर ॲट द रेट ऑफ, ॲट अ स्पीड ऑफ 40 किलोमीटर पर आवर. 40 किलोमीटर पर आवर. ओके, फुल स्टॉप. पुढचा क्वेश्चन आहे, इफ इट टेक्स 16 hours इन ऑल. जर सगळा टोटल टाइम जर त्याला 16 hours लागत असेल, 16 hours हा जर त्याला टोटल टाइम लागत असेल, if it takes 16 hours in all, what is the distance in kilometer, and also find the average speed of the entire journey in kilometer per hour. क्वेश्चन त्यांनी काय विचारलाय, फाइंड द टोटल डिस्टन्स अँड अवरेज स्पीड इन एंटायर जर्नी.
क्वेश्चन समजलं का रे बाळांनो? येस सर. आता काही गोष्टी लक्षात द्या. किती सिंपल क्वेश्चन आहे, पण वाटतो तितका सिंपल वाटत नाहीये तो क्वेश्चन. फक्त लक्ष द्या की दिलेलं न्यूमेरिकल जर तुम्ही व्यवस्थित रीड केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली हळूहळू लक्षात राहणार. आता आपण इथे न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. हे बघा, केस फर्स्ट, पहिली केस ही आहे. केस फर्स्ट, डिस्टन्स किती कव्हर केलं रे? D1 किती आहे मला सांगा? 1/3 ऑफ एक्स ना. किती स्पीड आहे? S1 किती आहे बाळांनो? 20 किलोमीटर पर आवर. आपण टाइम शोधू शकतो पहिल्या कंडिशन मध्ये. काय फॉर्म्युला टाइमचा रे? D1 डिवायडेड बाय S1. D1 किती आहे रे? 1/3 म्हणजे x/3 झाला का तो? आणि S1 किती आला? 20. हे जर प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं तर किती येईल रे? x डिवाइड बाय किती येणार सांगा मला? 60. येस, x डिवाइडेड बाय 60 आवर्स. बरोबर आहे. हा झाला पहिला T1. सिमिलरली फाइंड आउट T2 केस सेकंड साठी. आता मला कोणी सांगाल का रे केस सेकंड साठी D2 ची व्हॅल्यू काय आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ D2? डिस्टन्स 1/3 डिस्टन्स हे पहिल्या 20 किलोमीटरनं कव्हर केलंय. रिमेनिंग डिस्टन्स किती राहिलं रे मग? 2/3. येस, इट्स अ 2/3 ऑफ एक्स डिस्टन्स कवर्ड इन how much speed is there? So 40 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे, 40 किलोमीटर पर आवर. मग मला सांगा T2 किती होईल रे बाळांनो? 2x डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय 40 म्हणजेच किती झाला हा? 2x डिवायडेड बाय 3 into 40 which is equal to x divided by 60 hours. Yes, T2. मला सांगा बाळांनो टोटल टाइम किती झाला मग? टोटल टाइम काय असणार बाळांनो? तो T1 प्लस T2 ना. यस, अरे टोटल टाइम T1 प्लस T2 असणार ना. येस सर. T1 किती दिलाय? x डिवाइडेड बाय 60 प्लस T2 किती दिलाय? तो पण कॅल्क्युलेट केला आपण. x डिवाइड बाय 60 कॅल्क्युलेट केला ना. हे काय x डिवाइड बाय 60, x डिवाइड बाय 60, बरोबर का? पण ऑलरेडी न्यूमेरिकल मध्ये टोटल टाइम गिवन आहे. किती आहे टोटल टाइम? 16 hours. 16 hours. सो राईट हिअर 16. सो 16 इज इक्वल टू, खालचा बेस सेम असल्यामुळे तो एकदाच लिहिला आणि वरच्या दोघांची डायरेक्ट बेरीज 2x 2 इथे किती आला? 30. सो x इज इक्वल टू हाऊ मच? 16 मल्टिप्लाय बाय 30. हाऊ मच? 480. 480 किलोमीटर. बोलत राहा रे तुम्ही, असं शांत राहू नका. 480 किलोमीटर हे टोटल डिस्टन्स. आपण एक्स टोटल डिस्टन्स आपण किती कन्सिडर केलं न्यूमेरिकल मध्ये? एक्स टोटल डिस्टन्स 480 आलं ते. बरोबर का? येस सर. आता आपल्याला विचारलंय त्यांनी अवरेज स्पीड. आता जमेल का अवरेज स्पीड कॅल्क्युलेट करायला? येस. अवरेज स्पीडचा फॉर्म्युला काय? टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती आहे? 480. टोटल टाइम किती आहे? 16. काय झालं अवरेज स्पीड? 30. 30 किलोमीटर पर आवर. तुम्ही म्हणणार सर इच अँड एव्हरी टाइम एवढं कॅल्क्युलेशन करायचं, मग टाइम कन्झ्युमिंग कसा होणार आहे? ऍज अ गेट पॉईंट ऑफ व्ह्यू कन्सिडर केला तुम्ही. बघा लक्ष द्या बाळांनो, मी तुम्हाला काही गेटचे अतिशय IMP रूल सांगतो. गेट मध्ये 10 मार्क्स हे ऍप्टिला असतात, 5 मार्क इंग्लिश साठी असतात. बरोबर आहे. मॅथ्स कन्सिडर केला तर 4-5 मार्क्सचं मॅथ्स पडतं. थर्मोडायनामिक्स 5-10 मार्क पर्यंत, 5 ते 6 मार्कापर्यंत. FM 4-5 मार्कापर्यंत. टॉम 10 ते 12 मार्क्स पर्यंत. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर तुम्हाला पासिंगला किती मार्क्स लागतात? जर तुम्ही कॅटेगरी कॅन्डिडेट असाल अप टू 20, 22, 23 मार्क्स लागतात. आणि जर तुम्ही जनरल कॅन्डिडेट असाल तर नियर अबाउट 30 मार्क्स तुम्हाला लागतात.
Is it very simple? It's a very simple thing to just obtain such types of marks. Just you have to concentrate on your basic concept. 3 तास असतात, 3 तासामध्ये तुमचे हे क्वेश्चन्स तुम्ही अतिशय केअरफुली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. किती क्वेश्चन असतात? अतिशय जनरल 5-10 क्वेश्चन ॲप्टीचे असतात त्याच्या आणि रिझनिंगचे. त्यात तुम्हाला 10 ते 12 मार्क्स त्यात मिळाले ना तुम्हाला, किंवा 10 मार्क्स समजा त्यात मिळाले रिझनिंग आणि एखादं इंग्लिश इकडे तिकडे कन्सिडर 10 ते 12 मार्क्स मिळाले तुम्हाला, तर बाकीचे 10-20 मार्क्स मिळवणं अतिशय सिम्पल थिंग असतात. तो अतिशय सिम्पल. काही जे ब्लँक क्वेश्चन असतात जिथं तुम्हाला व्हॅल्यू पुट करायचं नका सॉल्व्ह करू ते, पण असे काही क्वेश्चन असतात ते एका सिंगल वर्ड्समध्ये उत्तर मिळतात तुम्हाला. व्हॉट इज अ क्वेश्चन, एक टाइम गेटला क्वेश्चन आला, व्हॉट इज अ आउट ऑफ द फॉलोइंग 4 पार्ट फिजिकल क्वांटिटीज विच इज द पाथ फंक्शन. पाथ फंक्शन कोणते आहेत आणि वर्क दिलं तर त्यांनी, आणि बाकीच्या मग दिलं तर त्यांनी व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर. म्हणजे तुम्हाला वर्क पाथ फंक्शन आहे किंवा हीट पाथ फंक्शन आहे. एवढे सिम्पल क्वेश्चन्स असतात. ॲव्हरेजची गेट तर खरगपूरकडे आहे, त्यामुळे मॅक्सिमम पार्ट तुमचा ॲप्टी आणि थर्मोडायनामिक्स याच्यावरती राहणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग इम्पॉर्टंट राहतं, मॅन्युफॅक्चरिंगचा पण पार्ट तुम्ही कव्हर करू शकता. अलग लक्षात. गेट क्वालिफाय होणं अतिशय सोपं, अतिशय सोपं म्हणतोय मी. गेट क्वालिफाय होणं अजिबात अवघड नाहीये. आणि जर कोणाला खरंच हवं असेल तर यू कॅन आस्क मी, आय विल टेल यू हाऊ टू क्वालिफाय द गेट इन दीज 8 days. ह्या 8 दिवसामध्ये पण गेट क्वालिफाय कसं होऊ शकतं, I can guide you, all of you. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला हे असं मोठंपणा सांगत नाहीये, बट माय सेल्फ 7 times गेट क्वालिफाय मी. 7 times. क्लिअर आहात? कळतंय तुम्हाला मी काय सांगतो ते? गेट क्वालिफाय होणं अतिशय सोपं असतं. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? येस सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. आता क्वेश्चन मात्र कारचा क्वेश्चन आहे बघा. An automobile travel from city A to city B and return to city A by the same route. म्हणजे काय? क्वेश्चन मध्ये काय दिलंय? ऑटोमोबाईल आहे एक A, ही एक A कडनं इथं B कडे जातीये. ऑटोमोबाईल म्हणजे कार A कडनं B कडे जाते आणि ती रिटर्न येते परत B कडनं पुन्हा A कडे बाय द सेम रूट. त्याच सेम रूटनं ती रिटर्न येते. बरोबर आहे? बर, मग काय दिले त्यांनी? सेम रूट. द स्पीड ऑफ द व्हेकल ड्युरिंग द ऑनवर्ड अँड रिटर्न जर्नीज वेअर कॉन्स्टंट ॲट 60 km/h अँड 90 km/h रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द अवरेज स्पीड इन किलोमीटर फॉर द एंटायर जर्नी. आता बघा त्यांनी काय विचारलंय. ऑनवर्ड्स म्हणजे ए कडून बी कडे जाताना स्पीड आहे तुमचं S1 इज इक्वल टू 60 km/h आणि बी कडून ए कडे जाताना म्हणजे S2 चं स्पीड आहे 90 km/h. 90 km/h. क्वेश्चन काय विचारलाय? फाइंड द व्हॉट इज द अवरेज स्पीड इन km/h. अवरेज स्पीड आपल्याला शोधायचे फॉर द एंटायर जर्नी. नाव मला सांगा, ए टू बी कडे जाताना आणि पुन्हा बी टू ए कडे येताना काय कॉन्स्टंट आहे हो तुमचं? डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. डिस्टन्स कॉन्स्टंट आहे तुमचा. बर, सेकंड थिंग, डिस्टन्स इज सेम, दॅट इज D1 इज इक्वल टू D2 म्हणजे तुमचा D इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. आपल्याला अवरेज स्पीड शोधायचा आहे. आता अवरेज स्पीड मग अशी एक सांगायचं राहिला गोष्ट. अवरेज स्पीडसाठी एक अजून एक बेसिक फॉर्म्युला असतो या असल्या स्पीडसाठी. ज्यावेळी अशा टाईपचे न्यूमेरिकल असतात त्यावेळी बेसिक फॉर्म्युला सांगायचा राहिला. अवरेज स्पीड इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला कसा राहतो बघा. जनरली हा फॉर्म्युला लक्षातच ठेवा. 2S1 into S2 divided by S1 plus S2. S1 plus S2 बेसिक फॉर्म्युला अवरेज स्पीडचा लक्षात ठेवायचा हा. तर मला सांगा आता याच्यामध्ये डायरेक्ट आपण हा फॉर्म्युला मग ऍक्च्युअली मी सांगायला पाहिजे पण विसरलो मी सांगायला. हा बेसिक फॉर्म्युला असतो. 2 इंटू बाळांनो S1 किती आहे रे? S2 किती आहे? आणि S1 प्लस S2 किती झालं ते? किती झालं सांगा मला उत्तर आहे. 150. 72. 300 डिवाइड बाय 150. 300 ना? $72 येते का?
अरे सॉरी 1 मिनिट मी ते ॲडिशन केलं. सांगा जे काय उत्तर येईल ते येईल इथं डिवाइड बाय 150 केलं. आन्सर किती बाळा तुमचं 72. किलोमीटर पर आवर हे आहे तुमचं उत्तर. 1 मिनिट 72 किलोमीटर पर आवर. काय डाऊट आहे का याच्यामध्ये? नेक्स्ट आपल्याला न्यूमेरिकल बघायचं आहे. किंवा जर तुम्हाला वाटत असेल की बाबा नाही मला ही मेथड अतिशय अवघड जाते तर सर जनरल मेथड सांगा. ऐका, तुम्हाला वाटत असेल की ही मेथड अवघड जाते आणि मला जनरल मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर आपण जनरल मेथड पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. करायचा का जनरल मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह? येस सर. जनरल मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, लक्ष द्या. आपली रेग्युलर मेथड आपण आता जे यूज करतो ते मला सांगा. हा पार्ट इथं दिसतंय. स्पीड किती आहे जाण्याचं? ए टू बी कडे जाण्याचं स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. आपण असं कन्सिडरेशन करू की हे जे डिस्टन्स आहे ए टू बी जे डिस्टन्स आहे ते एक्स आहे असं कन्सिडरेशन करा. मग बी टू ए हे पण डिस्टन्स किती असणार आहे बाळांनो? एक्सच असणार ना. ओके, मला सांगा आपल्याला टाइम शोधायचा, टोटल टाइम. काय फॉर्म्युला असतो टोटल टाइमचा? D1 डिवायडेड बाय S1. डी किती आहे आपल्याकडे? एक्स आहे, बरोबर आहे. S1 किती बाळांनो आपल्याकडे? 60. सो डी डिवाइड बाय S1 म्हणजे एक्स डिवाइड बाय 60 हा झाला आवर्स तुमचा टोटल टाइम ए टू बी जाण्याचा. आता बी टू ए येण्याचा टाइम आपण T2 कन्सिडर करूया. तो काय असणार आहे? D2 डिवाइडेड बाय S2. D2 किती आहे? एक्स आहे. S2 किती आहे? 90 आहे. हा झाला एक्स डिवायडेड बाय 90 हा T2 टोटल टाइम. पण मला सांगा आपण टोटल टाइम कसा शोधू शकतो रे बाळांनो? टोटल टाइम इज इक्वल टू T1 प्लस T2 ना. T1 प्लस T2. T1 किती आहे रे? एक्स डिवायडेड बाय 60. T2 किती आहे? एक्स डिवायडेड बाय 90. बरं, ह्याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल का? कॉमन जर टर्म्स काही घेतल्या बघा. कशाला लेट डोकं जास्त खात बसायचं. 5400 आणि ते किती झाला? 90x प्लस 60x विच इज इक्वल टू 150x डिवायडेड बाय 5400. या झिरोला हा झिरो गेट कॅन्सल. किती राहिला? 15 डिवायडेड बाय 540x हा झाला टोटल टाइम. ह्यात पण आपण चेंजेस करू शकतो पण ठीक आहे थोड्या वेळात आपण बघू नंतर ते जसं चेंजेस करायचे. हा झाला टोटल टाइम. आता मला सांगा टोटल डिस्टन्स कव्हर किती आहे रे बाळांनो? येस, टोटल डिस्टन्स कव्हर 2x. एक्स प्लस एक्स ना विच इज इक्वल टू 2x. अवरेज स्पीडचा जनरल फॉर्म्युला काय असतो आपला? येस, अवरेज Total distance upon total time. टोटल डिस्टन्स किती कव्हर केलंय? 2x. टोटल डिस्टन्स आपण किती कव्हर केलंय? 2x डिवायडेड बाय टोटल टाइम किती रे बाबांनो? 15 डिवाइड बाय 450x. एक्सला एक्स कॅन्सल. हा जो खालचा आहे ते उलट होईल वरती गेलं की कसा पाठवले? हा 2 मल्टिप्लाय बाय 540 डिवायडेड बाय 15. 5चा भाग जाईल, बरोबर का? 108/2 3. परत इथं 3चा भाग जाईल 36 आणि 36 जुने किती रे? 72. आलं का? आलं का? Yes, sir. नेक्स्ट
हे थोडं टाइम स्पीड अँड डिस्टन्सचे न्यूमेरिकल थोडे जास्त घेतो. द रिझन असं आहे की ते जास्त घेतले म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस जास्त होईल. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. अ पर्सन कव्हर हाफ ऑफ डिस्टन्स ॲट, म्हणजे आपण त्याला टोटल डिस्टन्स किती मानूया, मग एक्स मानूया. टोटल डिस्टन्स इज इक्वल टू एक्स मानू. बर, क्वेश्चन काय विचारला आहे. अ पर्सन कव्हर हाफ ऑफ द डिस्टन्स. हाफ ऑफ द डिस्टन्स म्हणजे एक्स बाय टू होणार आहे. ॲट 24 किलोमीटर पर आवरने, ॲट 24 किलोमीटर पर आवरने तो हाफ डिस्टन्स कव्हर करतो. आणि जे रिमेनिंग राहिलेला हाफ आहे, रिमेनिंग राहिलेलं जे काही हाफ डिस्टन्स आहे दॅट विल बी एक्स बाय टू. हे डिस्टन्स तो ॲट द रेट ऑफ 36 किलोमीटर पर आवरने कंप्लीट करतोय. 36 किलोमीटर पर आवरने तो कंप्लीट करतोय. इफ इट टेक्स, जर त्याला इफ इट टेक्स 5 hours इन ऑल, जर त्याला टोटल टाइम 5 तास लागत असेल. मग अशा ह्या टाईपचं न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं ना आपण, तर फाइंड आउट द टोटल डिस्टन्स. किती सिंपल न्यूमेरिकल आहे. पहिलं बघा, T1 शोधायचा पहिला. T1 म्हणजे काय असतो, D1 डिवायडेड बाय S1. D1 काय दिलाय पहिला, एक्स बाय टू. S1 काय दिलाय पहिल्यांदा, 24. सेकंड केससाठी T2 साठी D2 बाय S2. D2 किती दिलाय, एक्स बाय टूच दिलाय D2 पण. S2 काय दिलाय तुम्हाला, 36 दिलाय. मग मला सांगा काय होईल रे हे. T1 किती होईल तुमचा, T1 इज इक्वल टू एक्स डिवाइडेड बाय 48 होईल. आणि T2 तुमचा किती होईल रे बाळांनो, एक्स डिवाइडेड बाय 36 होईल, 72 होईल. बरोबर का. येस सर. मग मला सांगा टोटल टाइमचा फॉर्म्युला काय. टोटल टाइम इज इक्वल टू T1 प्लस T2. T1 प्लस T2. अरे पण T1 किती आहे, एक्स डिवाइड बाय 48 प्लस एक्स डिवाइड बाय 72. बर, टोटल टाइम तुम्हाला किती दिलाय ऑलरेडी, 5 hours दिलेला आहे. ठीक आहे, दिलाय 5 hours टोटल टाइम. सो एक्स डिवाइड बाय 48 प्लस एक्स डिवाइड बाय 72. आता हे कॅल्क्युलेशन कसं करणार, ज्या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. समजा 8च्या पाड्यात, हे कॉमन 8च्या पाड्यात आहे का, आहे. 12 चौक 48, 12 72, म्हणजे 4 आणि 8 होईल. 12 न मल्टिप्लाय करू, हे वरच्या इक्वेशन 1 ला 12 न मल्टिप्लाय केलं तर 12 पंचे किती झालं रे बाळांनो, इथं 60. 12x डिवाइड बाय 48 प्लस 12x डिवाइड बाय 72. 12 1 12, 12 चौक 48, 4, 12 1 12, 12 7 72, म्हणजे किती झालं ते 4x भागिले 4 प्लस x भागिले 6. सोपं कॅल्क्युलेशन केलं. आणि आता पुन्हा कॅल्क्युलेशन करायचं. 60 इज इक्वल टू 6 चौक 24, 6x प्लस 4x, 6x प्लस 4x 10x डिवाइडेड बाय 24, परत 2चा भाग, 5 दुने 10, इथं आला 12, 12 72, 720 इज इक्वल टू 5x. सो x इज इक्वल टू किती, 14 पंचे 70, 14 आणि 70 राहिले 2, 144 किलोमीटर. आलं लक्षात. एक्स तुमचा 144 किलोमीटर आहे. आता काही ट्विस्ट न्यूमेरिकल घेऊया आपण. ट्विस्ट म्हणजे हे टाइम ह्याच्यातलंच, पण थोडेसे वेगळे न्यूमेरिकल आहेत ते आपण घेऊया. ते हे आता हे ऍक्च्युली कुठल्या कन्सेप्टवर असतात, ह्याला म्हणतात रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कन्सेप्ट. ह्याला काय म्हणतात बाळांनो, रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कन्सेप्ट. आता हे रिलेटिव्ह वेलॉसिटीचे कन्सेप्ट कुठून चालू आहेत, क्वेश्चन नंबर 9 10. बरं, क्वेश्चन नंबर 9 पासून चालू आहेत हे.
आपण काय करू, बघूया. बघा क्वेश्चन काय आहे तो, जरा हटके क्वेश्चन आहे, लक्ष द्या बाळांनो. द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज 310 किलोमीटर. द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी याच्यामधलं डिस्टन्स आहे 310 किलोमीटर. लक्ष द्या बाळांनो. बर बर, टू कार्स, बघा क्वेश्चन काय, टू कार्स स्टार्ट फ्रॉम ए अँड बी टुवर्ड्स इच अदर. दोन कार आहेत, ह्या दोन कार, एक कार ए पासून स्टार्ट झाली आहे, एक कार बी पासून स्टार्ट झाली आहे, आणि ते दोघी एकमेकींकडे येतात. कम्स टुवर्ड्स इच अदर. क्वेश्चन समजतोय ना बाळांनो? क्वेश्चन समजतोय का? येस सर. बघा, द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज 310 किलोमीटर. टू कार्स स्टार्ट फ्रॉम ए अँड बी टुवर्ड्स इच अदर, म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये. ॲट द सेम टाइम, ज्या टाइमला ए मूव्ह होणार त्याच टाइमला बी पण मूव्ह होणार आहे. ॲट द सेम टाइम विथ द स्पीड ऑफ 34 किलोमीटर पर आवर अँड 28 किलोमीटर पर आवर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ए कार जी आहे, ए कार ही 38 किलोमीटर पर आवरने मूव्ह होतीये. 38 नाही, 34 किलोमीटर पर आवरने मूव्ह होतीये. आणि जी बी कार आहे ती 28 किलोमीटर पर आवरने मूव्ह होतीये. त्याचं स्पीड दिलेलं आहे 34 किलोमीटर पर आवर, 28 किलोमीटर पर आवर. बर, क्वेश्चन विचारलाय आता त्यांनी, इन व्हॉट टाइम दे विल मीट इच अदर. इन व्हॉट टाइम दे विल मीट इच अदर. ते दोघंही एकमेकांना भेटतील, तो टाइम विचारला आपल्याला त्यांनी. आता मला सांगा बाळांनो, दुसरा क्वेश्चन त्यांनी काय विचारला आहे त्यांनी, एक मिनिट. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम ए दे विल मीट इच अदर. आणि तिसरा विचारला ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम बी दे विल मीट इच अदर. टोटल डिस्टन्स दिले 310, 5 आणि 30. हां ठीक आहे, ओके. लक्ष द्या एक मिनिट. आता जनरली काही कॉमन सेन्सच्या गोष्टी सांगा मला सांगा, हा जर मिड पॉइंट असेल, स्पीड कोणाचं जास्त आहे रे बाळांनो, एचं का बीचं? एचं स्पीड जास्त आहे. त्यामुळे डिस्टन्स कव्हर कोण करणार आहे? जास्त डिस्टन्स कोण कव्हर करणार? ए. म्हणजे ज्या ठिकाणी ते भेटणार आहेत तो मिड पॉइंटच्या इथं पुढे कुठेतरी असेल, इकडे असणार आहे तो. कॉमन सेन्स, एकदम कॉमन सेन्सनं काही गोष्टी लक्षात द्या. मिट ते ही या ठिकाणी मिटणार, अर्ध्यापेक्षा जास्त का? कारण याचं स्पीड जास्त आहे 34 किलोमीटर, याचा आहे 28 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. आता आपल्याला D1 D2 च्या व्हॅल्यू आपल्याला शोधायच्या. बरं, मला सांगा टोटल डिस्टन्स किती आहे बाळांनो? 310. टोटल डिस्टन्स आहे आपलं 310 किलोमीटर. ओके. आणि आता ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला, स्पीड वगैरे, हे जे काही गोष्टी, आता आपल्याला टोटल टाइमचा क्वेश्चन, एक फॉर्म्युला असतो बघा. टोटल टाइम इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. ज्यावेळी ते एकमेकांच्या अपोजिट असतात त्यावेळी बघा कंडिशन कशा लक्षात घ्या. ज्यावेळी कुठलेही व्हेकल्स किंवा कोणतेही कार्स हे ज्यावेळी एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत असतात त्यावेळी त्यांच्या स्पीडची ऍडिशन घ्यायची असते. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. ह्या गोष्टी तुम्हाला कुणी सांगत नाही, फक्त प्लीज केअरफुल लक्ष द्या. ज्यावेळी
एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये येतात त्यावेळी स्पीडची ॲडिशन घ्यायची असते, आणि ज्यावेळी एकाच डायरेक्शनमध्ये येतात, दोन्ही कार मूव्ह होत असतात किंवा दोन ऑब्जेक्ट एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतात, त्यावेळी आपल्याला काय घ्यायचं असतं, साईन काय घ्यायचं असतं, निगेटिव्ह साईन घ्यायचं असतं. हा कन्सेप्ट आहे. मग मला सांगा, आता एकमेकींकडे येतात म्हणून आपण प्लस साईन घेतलं. टोटल डिस्टन्स किती आहे बाळांनो, 310 आहे, आणि स्पीडचं दोघांच्या स्पीडचे ॲडिशन केले. काय ॲडिशन करायचं, कारण हे या बाजूला येणार आहे, टाइम कमी करणार आहे, आणि हे या बाजूला येऊन टाइम कमी करणार आहे. त्यामुळे ॲट द एंड जेव्हा आपण स्पीड बघणार आहोत त्या दोघांची स्पीडची ॲडिशन घेणार आहोत. S1 प्लस S2 34 प्लस 28 आलं. किती आलं ते, 62 आलं. 510 भागिले 62 म्हणजे किती, 310 भागिले 62 म्हणजे किती आलं बाळांनो, 5 hours. म्हणजे काय, इथून ए पासून हल्ल्याच्या नंतर 5 तासानंतर हे दोघे एकमेकांना भेटणार आहेत. इथं किती तासानंतर बाळांनो, 5 तासानंतर ते दोघे एकमेकांना भेटणार आहेत. समजते का? येस Yes. Yes, sir. फक्त क्वेश्चन काय लक्षात ठेवायचा, ज्यावेळी दोघं एकमेकांकडे येत असतात त्यावेळी मात्र इथं खाली ॲडिशन करायची स्पीड्सची, आणि ज्यावेळी दोघं एकाच डायरेक्शनमध्ये असतील, म्हणजे कसं, समजा एक कार ए ह्या डायरेक्शनमध्ये चालली आणि बी पण कार ह्याच डायरेक्शनमध्ये चालली आहे, आणि ह्या दोघांमध्ये स्पीड आहे, काही असेल ते असेल, ज्यावेळी मात्र S1 आणि इथं S2 असेल त्यावेळी मात्र आपल्याला दोघांच्या ह्याच्यात काय करावं लागणार, आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे. ठीक आहे, हे आहेत काही इम्पॉर्टंट गोष्टी याच्यातल्या, त्या थोडंसं लक्षात ठेवा. हा पहिला क्वेश्चन झाला आपल्याला. किती तासानंतर, 5 तासानंतर ते काय होणार आहेत, या ठिकाणी आपल्याला भेटणार आहेत. आता त्यांनी काय विचारलं, दुसरा क्वेश्चन विचारला की व्हॉट इज अ डिस्टन्स कव्हर्ड. क्वेश्चन काय विचारला, इन द अबोव टाइम व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ए इन किलोमीटर. ए पासनं किंवा ए ही कार इथपर्यंत येण्यासाठी किती डिस्टन्स हे कव्हर करेल हे विचारले आपल्याला. आता साधं सिंपल आहे, फॉर्म्युला डीचा काय असतो रे बाळांनो, डी इज इक्वल टू एस इंटू टी ना. अरे बाबांनो, एस म्हणजे असतो डी बाय टी, मग डी म्हणजे काय होईल, एस इंटू टी होईल ना, मल्टिप्लिकेशन. बरं, आपल्याला पहिलं विचारलं म्हणून आपण पहिलं घेऊया डिस्टन्स. पहिलं म्हणजे ए पासून ह्याला आपण S1 मानले ना, ह्याला S2 मानले, म्हणजे हे डिस्टन्स आपलं D1 आणि हे डिस्टन्स D2. S1 किती दिलाय बाळांनो, 34. T1 किती दिलाय तुम्हाला, T. आता हा जो T असणार आहे इथंपर्यंत येण्यासाठी, तो हा 5 तास असणार ना, कारण इथं आपण कॅल्क्युलेट केला 5 तास तो, तर तो आहे 5. 34 गुणिले 5 किती आलं उत्तर, 170 किलोमीटर. हे अंतर कुणी कव्हर केलं, ए पासनं हे अंतर 170 किलोमीटर. मग राहिलेलं D2 किती डिस्टन्स असणार रे, 310 वजा 170 किती आलं ते, 140. किलोमीटर. काय डाऊट आहे का याच्यामध्ये. आता हे इथेपर्यंत झालं बघा. काही क्वेश्चन्स कसे ट्रिकी आहेत, क्वेश्चन्स होत गेलेत बघा. आता हे इथंपर्यंत झालं, तर समजा दिलंय का त्यांनी एखादा क्वेश्चन, हां दिलाय. आता बघा पुढचा क्वेश्चन बघा, त्याच्यावर त्यांनी एकाच डायरेक्शनमध्ये त्यांची मुवमेंट दिलेली आहे. बघू आपण तो क्वेश्चन बघू, एका डायरेक्शनमध्ये ज्या काही मुवमेंट दिल्यात त्या. कुठला क्वेश्चन आहे हा, 2 पर्सन ए अँड बी स्टार्ट्स ॲट द सेम पॉइंट. ए आणि बी एकाच पॉईंटपासून स्टार्ट झालेत. हां, ए इथं आहे आणि इथं बी आहे, दोघे एकाच पॉईंटपासून स्टार्ट झालेत. ॲट द सेम टाइम इन सेम डायरेक्शन, एकत्रच आणि एकाच डायरेक्शनमध्ये, विथ स्पीड ऑफ 8 किलोमीटर पर आवर अँड 5 किलोमीटर पर आवर रिस्पेक्टिव्हली. एचं स्पीड किती आहे बाळांनो, 8 किलोमीटर पर आवर आहे, आणि बीचं स्पीड किती आहे, 5 किलोमीटर पर आवर आहे. बीचं स्पीड बीचं स्पीड आहे 5 किलोमीटर पर आवर रिस्पेक्टिव्हली. क्वेश्चन विचारला, इन व्हॉट टाइम दे विल बी ॲट अ डिस्टन्स ऑफ 39 किलोमीटर फ्रॉम इच अदर. क्वेश्चन मात्र बघा काय ट्रिकी विचारलाय. क्वेश्चन काय विचारलाय त्यांनी की इन व्हॉट टाइम दे विल बी ॲट अ डिस्टन्स ऑफ 39 किलोमीटर फ्रॉम इच अदर. आता मला सांगा बाळांनो, लक्ष द्या,
ए इथून स्टार्ट झाला ए, बरोबर आहे, आणि बी इथून सेम पॉईंटवरून बी पण स्टार्ट होणार आहे. मला सांगा एचं स्पीड जास्त आहे, त्यामुळं ए जास्त अंतर कव्हर करणार का बी जास्त अंतर कव्हर करणार आहे? ए हित आहे आता. बी त्याच्यापेक्षा स्पीडनं कमी चालतोय म्हणून बी समोर इथं असेल. हा आपण नवीन ए डॅश घेऊया आणि हा आपण नवीन बी डॅश घेऊया. आणि इथून ते दोघंही ॲट अ टाइम निघाले होते, ए पण आणि बी पण ॲट अ सेम टाइम दोघंही निघाले होते. पण बीचं स्पीड कमी असल्यामुळं बी पाठीमागं राहिला आणि एचं स्पीड जास्त असल्यामुळे ए पुढे गेला. आता त्यांनी क्वेश्चन काय विचारला, ॲट व्हॉट टाइम, किती वेळानंतर ते दोघांमधलं अंतर किती असेल? 39 किलोमीटर हे अंतर असेल. बरं, आता मला सांगा इथून इथपर्यंत हे डिस्टन्स बी शी रिलेटेड आपण D1 मानूया, आणि इथून एचं डिस्टन्स किती असणार आहे D2 मानूया आपण. कन्सिडर करा फक्त. बर, दुसरी गोष्ट, जो बी आहे त्याचं बीचं स्पीड किती आहे? 5 किलोमीटर पर आवर. म्हणजे आपण ह्याला S1 S2 कन्सिडर करूया, बरोबर आहे. आणि हे जे अंतर आहे एचं ते 8 किलोमीटर, आपण त्याला S2 कन्सिडर करू. काय डाऊट? बरोबर आहे. आता मला सांगा बाळांनो, आपण काय शोधणार आहे? टोटल टाइम आपल्याला टी शोधायचा आहे, बरोबर आहे. टोटल टाइम मला सांगा ओरिजिनल पोझिशन पासून इथपर्यंत ए डॅश पर्यंत अंतर किती आहे? D2. यस हो का? येस सर. अरे बाळांनो, ओरिजिनल आणि इनिशियल आणि फायनल हे डिस्टन्स आपण ए ने किती डिस्टन्स कव्हर केले कन्सिडर आपण? D2 ना. D2. आणि B1 ने किती अंतर कव्हर केलं रे? D1. ह्या दोघांच्या मधलं हे डिस्टन्स आहे ना 39 किलोमीटर. मग हे डिस्टन्स मला 39 किलोमीटर मी कसं करणार? D2 मायनस D1 करणार ना. तर मला ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स येणार आहे डिवायडेड बाय, दोघंही एकाच डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात का वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये रे? सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन असल्यामुळे आपण काय करणार? S2 मायनस S1, जे डायमेन्शन जास्त ते S2, कमी S1, तर वजा कर. बट D1 मायनस D2 तुम्हाला किती दिलाय? अरे D1 मायनस D2 तुम्हाला किती दिले बाळांनो? 39 ना, डिवायडेड बाय S2 किती आहे? 8, S1 किती आहे? 5. 8 मायनस 5 किती झाला? 3. 39 डिवाइड बाय 3 किती आलं? 13 आवर्स. म्हणजे 13 तासानंतर ह्या पोझिशन नंतर, इथून हल्ल्याच्या नंतर ह्या पोझिशन पासून, सेम पोझिशन पासून हल्ल्यानंतर 13 तासानंतर ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती होईल? 39 किलोमीटर. म्हणजे ए हा 39 किलोमीटर 13 तासानंतर ए ची पोझिशन 39 किलोमीटर पुढे असेल बी पासून. कळतंय? अरे कळतंय का बाळांनो? येस सर, समज. सिंपल पार्ट आहे, लक्ष द्या फक्त थोडस. आता मला सांगा दुसरा त्यांनी क्वेश्चन विचारलाय, इन दी अबाउ टाइम व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ए इन किलोमीटर. आतापर्यंत ए ने इनिशियल पोझिशन पासून, म्हणजे सकाळी हल्ल्यापासून तो ए पर्यंतची पोझिशन किती असेल? किती असणार आहे फॉर्म्युला? D2 इज इक्वल टू एस, सांगा ना. D2 इज इक्वल टू S2 इंटू टी ना. टी तर कॉमन आहे, 15 किलो काय असणार आहे? 13 किलोमीटर. D2 S2 किती आहे? अरे एचं स्पीड किती आहे बाळांनो? 8 आणि 13 टी 104 किलोमीटर. म्हणजे D2 किती अंतर कव्हर करणार आहे? 104 किलोमीटर. ए. आणि आता आपण बी बघूया, बी ने किती अंतर कव्हर केलं असेल ते? S1 इंटू टी. S1 किती आहे बाळांनो? 5 गुणिले 13, 13 65. मग
13 तासानंतर ए ची पोझिशन 104 किलोमीटर अंतरावर असणार आहे, तर बी ची पोझिशन 65 किलोमीटर अंतरावरती असणार आहे, आणि त्यामुळे दोघांमधला डिस्टन्स हे किती असणार आहे तुमचं 39 किलोमीटर. क्लिअर? येस. Yes, sir. Yes, sir. ओके. नेक्स्ट Yes, sir. नेक्स्ट या टाईपच्या अजून 1-2 न्यूमेरिकल घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात राहतील ते. आहे जरा हटके न्यूमेरिकल आहेत सगळेच. बघा क्वेश्चन नंबर 12. अ थिफ, चोर, इज स्पॉटेड बाय अ पोलिसमॅन. बघा क्वेश्चन काय आहे तो. अ थिफ is spotted by a policeman from a distance of 200 meter. म्हणजे काय? A thief is spotted by policeman from a distance of 200 मीटर. एका पोलिसाने एका चोराला पाहिलं किती मीटर अंतरावरती? 200 मीटर. किलोमीटर नाही, 200 मीटर अंतरावरती. 200 मीटर म्हणजे 0.2 किलोमीटर वरती. बर. When the policeman started द चेसिंग, ज्यावेळी पोलीस त्या चोराला पकडण्यासाठी पळायला सुरुवात करेल, द थीफ ऑल्सो स्टार्टेड रनिंग अवे इन द सेम डायरेक्शन एक्झॅक्टली ॲट द सेम टाइम. द स्पीड ऑफ द थीफ इज 10 किलोमीटर पर आवर अँड दॅट ऑफ पोलिसमन इज 12 किलोमीटर पर आवर. इन वॉट टाइम, फर्स्ट क्वेश्चन, इन वॉट टाइम पोलिसमॅन विल कॅच द थीफ. आता क्वेश्चन समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्ष द्या बाळांनो, केअरफुली. हे बघा, असतानाच पोझिशन कुठं आहे? असतानाच पोलिसमन इथं आहे, ह्या पॉइंटला पी आहे, आणि जो थीफ आहे तो इथं आहे, चोर. ह्या दोघांमधलं इनिशियली ह्या दोघांमधलं हे डिस्टन्स किती आहे? येस, 200 मीटर म्हणजे 200 मीटर आहे, म्हणजे 0.2 किलोमीटर झालं ते. बरोबर का? Yes, sir. किंवा हे बघा, 200 भागिले 1000 म्हणजे किती झालं बाळांनो ते? 1/5 किलोमीटर, म्हणजे 0.2 किलोमीटर. ठीक आहे. इथं पोझिशन आहे त्याची सध्याची. हा इथं थिफ आहे, इथं पोलिसमन आहे. आता पोलिसने ज्यावेळी पाहिलं थिफला, त्याच वेळी थिफनं पण, चोरांनी पण पोलिसाला बघितलं, आणि पोलिसांनी पळायला सुरुवात केली, तसं चोरांनी पण पळायला सुरुवात केली ऍट द सेम टाइम. बरोबर आहे? ऍट द सेम टाइम. 1 मिनिट सर, लेक्चर मध्ये 1-2 मिनिट कॉल बॅक करू का? मला सांगा, चोरांनी पळायला सुरुवात केली, सिमिलरली त्याच टाइमला पोलिसांनी पण पळायला सुरुवात केली, पण पोलिसाचं स्पीड किती आहे? 12 किलोमीटर पर आवर आहे. चोराचं किती आहे? 10 किलोमीटर पर आवर आहे. क्वेश्चन काय विचारलाय की, आता बघा, पोलिसाचं स्पीड जास्त आहे चोरापेक्षा, म्हणजे काही वेळानं पुढे जाऊन चोर हा घावणार तर आहे, नक्की आहे. त्यांनी काय क्वेश्चन विचारलाय की ऍट व्हॉट टाइम पोलिसमॅन विल कॅच द थीफ. आणि ही पोझिशन असणार आहे ज्या ठिकाणी पोलीस आणि थीफ हे दोघंही एकाच ठिकाणी असणार आहेत. चोर आणि पोलीस दोघं एकाच ठिकाणी असणार. तो टाइम विचारला आपल्याला, तो टाइम किती? क्वेश्चन समजला? Yes, sir. ओके. आता मला सांगा, चलो सुरुवात करू आपण. इथं ही पोझिशन आहे ए, आणि ही पोझिशन इथपर्यंत. हे डिस्टन्स आपलं किती आहे? 200 मीटर, म्हणजे 1/5 किलोमीटर आहे. आपण टाइम शोधूया. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स, बरोबर आहे, म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स, थिफ अँड डिफरन्स ऑफ डिस्टन्स बिटवीन थिफ अँड पोलीस, डिफरन्स हा डिवाइडेड बाय स्पीडचा डिफरन्स. स्पीड डिफरन्स, दोघांमधला डिफरन्स किती आहे? 1/5 आहे ना? येस. अरे हो का? Yes, sir. 1/5 आहे दोघांमधला डिस्टन्स. बघा ना, इथं दिसते की तुम्हाला 1/5 ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे डिस्टन्स. डिवाइड बाय स्पीडचा डिस्टन्स, डिफरन्स किती आहे? पोलिसचं स्पीड आहे 12,
चोराचा स्पीड आहे 10, म्हणजे किती आला तो 1/5 डिवाइड बाय किती आलं 2, म्हणजे टाइम किती मिळाला तुम्हाला 1/10 आवर्स ना, बरोबर का? Yes, sir. 1/10 1/10 म्हणजे किती हो, किती मिनिट? अरे एका तासाचा 10वा भाग म्हणजे किती मिनिट? काय 6 minutes. म्हणजेच काय, साधं गणित. 6 मिनिटानंतर हा ह्याला पकडणार आहे. कळाला क्वेश्चन? समजलं का? Yes, sir. 6 Yes, sir. मिनिटानंतर पोलीस तर चोराला पकडणार आहे 6 मिनिटानंतर. मग मला सांगा, चोरानं किती डिस्टन्स कव्हर केलं आणि पोलिसांनी किती डिस्टन्स कव्हर केलं? बघा आपण इथे सांगूया. फॉर पोलीस डिस्टन्स कवर्ड बाय पोलीस इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे 12 किलोमीटर पर आवर. टाइम किती आहे 1/10 आवर्स. किती झालं 1.2 किलोमीटर. बरोबर आहे. मग मला सांगा, हा जर 1.2 किलोमीटर अंतर जात असेल तर थीफ किती अंतर जाईल हो, चोर? सांगा ना, चला कॅल्क्युलेशन न करता सांगा किती जायला अंतर. अरे अंतर अंदाजे समजायला पाहिजे का. हा 1.2 किलोमीटर गेला. 1 kilometer. येस 1 1 kilometer. किलोमीटर. हा 1.2 किलोमीटर गेला ना पुढं पोलीस. तर या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे 0.2 मीटरचं आहे. मग हे किती अंतर असणार 1 किलोमीटर. म्हणजे बरोबर जिथून पळाला चोर तिथून बरोबर 1 किलोमीटर अंतर चोर गेला की तो पोलीस काय करणार, त्याला पकडणार आहे. झालं न्यूमेरिकल. आहे का रे, अवघड आहे का? एक न्यूमेरिकल तुम्ही ट्राय करणार? येस, हो, नाही, काहीतरी सांगा. Yes, sir. चलो बघा क्वेश्चन काय. द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज 440 किलोमीटर. इथंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. ए अँड बी, इथं आहे बी, इथं आहे ए. ह्या दोघांमधलं डिस्टन्स आहे 440 किलोमीटर ए आणि बी मधलं. ओके, ए आणि बी मध्ये डिस्टन्स आहे 440 किलोमीटर. अ कार स्टार्ट्स फ्रॉम ए. एक कार आहे ए पासून स्टार्ट झाली आहे टू बी. स्टार्ट्स फ्रॉम ए टू बी ॲट 6 AM. एक कार इथून स्टार्ट झाली आहे 6 AM ला, पहाटे सकाळी 6 वाजता. पहाटे म्हणजे सकाळी 6 ला ती स्टार्ट झाली विथ अ स्पीड ऑफ 20 किलोमीटर पर आवर. विथ अ स्पीड ऑफ 20 किलोमीटर पर आवर चालू झाली. अँड अनदर कार स्टार्ट फ्रॉम बी टू ए. आता ही कार ए कडनं बी कडे चालली आहे आणि जी दुसरी कार आहे ती बी कडनं ए कडे निघाली आहे. बरोबर आहे. कार स्टार्ट फ्रॉम बी टू ए ॲट सकाळी 10 वाजता. सकाळी 10 वाजता विथ अ स्पीड ऑफ 52 किलोमीटर पर आवर. विथ अ स्पीड ऑफ 52 किलोमीटर पर आवर. फुल स्टॉप. क्वेश्चन आहे, वेन विल दे मीट इच अदर. ते दोघे एकमेकांना भेटतील. असं आपल्याला काय शोधायचं आहे, टाइम शोधायचा आहे की कधी ते दोघे एकमेकांना भेटतील ते. एक मिनिट. ओके, आता सिंपल थिंग्स आहेत. एक गोष्ट क्लिअर आहे. काय गोष्ट क्लिअर आहे की हे दोघही एकमेकांकडे येतात. हे दोघही एकमेकांकडे येतात. हा, ए बाळांनो ऐका, आता नीट ऐका मी काय सांगतो. आता थोडासा प्रॉब्लेम बघा, इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. खरंच इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे हा. तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता मला सांगा, ए जी कार आहे ती सकाळी 6 ला निघाली आहे. ए कार सकाळी 6 ला निघाली आणि बी कार सकाळी 10 वाजता निघाली. मग मला सांगा,
ए जी कार निघाली ही किती स्पीडनं निघाली रे बाळांनो? बोलत राहा प्लीज थोडस. 20 किलोमीटर. 20 किलोमीटर पर आवर. सगळ्यांनी अनम्यूट व्हा आणि मला फक्त उत्तर सांगत राहा. 20 किलोमीटर पर आवर्सनं ए कार निघालेली आहे, बरोबर आहे. सकाळी 6ला निघाली आहे आणि बी कार सकाळी 10 वाजता निघाली आहे. मग मला सांगा सकाळी 10 वाजता ए कार किती अंतर किलोमीटर करून पुढे आलेली असेल? 80. 80 किलोमीटर. सकाळी 10 वाजता म्हणजे इथं 10 AM ला हे अंतर किती असणार आहे? 80 किलोमीटर. हे अंतर कव्हर करणार आहे ती 80 किलोमीटर अंतर कव्हर करेल. आणि आता ए कार कुठे आहे? इथं आहे. ए कारची पोझिशन इथं आहे. मग मला सांगा हे जर 80 किलोमीटर अंतर असेल तर हे किती राहिलं रे अंतर आता? 360. 360 किलोमीटर. आणि आता मात्र ए कार आणि बी कार दोघही सेम टाइमला निघालेत. कळालं का आता? हे 80 किलोमीटर अंतर सोडून द्यायचं. का सोडून दिलं कळालं का? कारण ज्या टाइमला 10 शार्प 10 वाजता ए पण मूव्ह होणार आणि बी पण मूव्ह होणार आहे तिथून पुढे आपण कॅल्क्युलेशन करणार. कळतंय का? हे कन्सिडर Yes, sir. का Yes, sir. सोडलं? कारण हे 6 ते 10 मध्ये कार आधीच निघाली त्याचा हिशोब ठेवायचा नाही. ज्यावेळी बी मूव्ह झाली तिथून पुढे एच मूव्ह करायची. आणि आता मला सांगा ए टू बी डिस्टन्स किती आहे हो तुमचं? 360 किलोमीटर, 360. बरोबर का? आपल्याला टाइम शोधायचा आहे. टाइम इज इक्वल टू डी 360 किलोमीटर. आणि दोघांच्या स्पीडचं आपण काय करणार? दोघं एकमेकांकडे येतात म्हणजे स्पीडचं ऍडिशन करणार का सबस्ट्रॅक्शन करणार? ऍडिशन. ऍडिशन. S1 प्लस S2. 360 डिवायडेड बाय S1 किती? 20 प्लस 52 किती आलं ते? 72. 72 दोन्ही ना? 5 आन्सर. किती उत्तर आलं? 5. म्हणजे काय? 5 तासानंतर 10 वाजायच्या पुढे 10 वाजल्यापासून पुढे 5 तासानंतर हे दोन कार एकमेकांना एका पॉइंटला मीट होणार. 5 तासानंतर. पण बीच स्पीड जास्त असल्यामुळे ते या ठिकाणी येणार ते आणि या पॉइंटला ते मीट होणार 5 तासानंतर. मग आपल्याला तो एक्झॅक्टली टाइम विचारलाय की किती वाजता त्या दोघी एकमेकांना भेटतील, त्या कार ए आणि बी कार एकमेकांना भेटतील. सांगा मला. 10 पासून पुढे 5 तास. 3 PM. हा 3 PM. येस 3 PM. they will meet each other at 3 p.m. Is there any doubt? No, sir. Is it clear to all of you? Yes, sir. Okay. आता विचारलंय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ए. ए ने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ए. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ए. आधी काय करूया आपण? हे डिस्टन्स शोधू. हे 5 तासापर्यंत इथून इथपर्यंत हे डिस्टन्स शोधू आपण. बरोबर आहे? 5 तासानंतर कसं शोधणार तुम्ही? डिस्टन्स इज इक्वल टू एस इंटू टी म्हणजे S1 इंटू टी D1 शोधण्यासाठी. मला सांगा S1 किती आहे रे तुमचा? स्पीड किती आहे पहिल्या कारचं? 20. किती तासानंतर? 5. किती अंतर किलोमीटर केलं तिनं? 100. पण सकाळी 6ला 10 वाजता हल्ल्यानंतर दुपारी 3 पर्यंत 100 किलोमीटर अंतर कव्हर केलंय. पण एक कार किती वाजता हल्ली सकाळी? 6 AM. मग 6 AM पासून दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजे इथपर्यंत किती अंतर कव्हर केलं तिनं? 100. 180 किलोमीटर. हे 80 म्हणजे किती अंतर झालं ते? 180 किलोमीटर अंतर तिनं कव्हर केलं. बरोबर का? आणि दुसरी गोष्ट, जर इथून इथपर्यंत हे अंतर 100 असेल, जर इथून हे अंतर जर 100 किलोमीटर असेल तर हे अंतर किती? बी ने किती अंतर कव्हर केलं असेल रे? 260. हो का? येस सर. Yes, sir. आता एक थांबा, अशा टाईपचे एखादा अजून वेगळे हटके नंबर केले का बघू द्या आणि नाहीतर मग आपण थांबूया आणि पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 17. गेटला विचारलेला क्वेश्चन आहे. गेट 2016ला 2 मार्कला विचारलेला क्वेश्चन आहे. गेट 2016ला विचारलेला क्वेश्चन आहे 2 मार्कला. क्वेश्चन बघा काय.
क्वेश्चन्स खरंच गेटवाले अतिशय चांगले क्वेश्चन्स काढतात, प्रॉपर क्वेश्चन असतात ते. बघा क्वेश्चन आहे, अ टायगर इज 50 लिप्स ऑफ इट्स ओन बिहाइंड अ डिअर. टायगर 50 पावलं, त्याची स्वतःची पावले. अ टायगर इज 50 लिप्स ऑफ इट्स ओन बिहाइंड अ डिअर. लक्ष द्यायचं. या ठिकाणी डिअर आहे, इथून 50 लिप्स स्वतःची लिप्स, ह्या पोझिशनला आहे टायगर. टायगरचे स्वतःचे लिप्स किती आहे? 8 लिप्स टायगर पाठीमागे आहे. 8 टायगर 8 लिप माग आहे, स्वतःची बरं का, त्याची ओन. बर. द टायगर टेक्स 5 लिप्स पर मिनिट. द टायगर टेक्स 5 लिप्स, जो टायगरचं स्पीड दिले त्यांनी 5 लिप्स पर मिनिट. मिनिट्स टू द डियर्स. द टायगर टेक 5 लिप्स पर मिनिट टू डियर्स 4. टू डियर्स 4 म्हणजे काय? एका मिनिटात जर टायगर 5 चालत असेल तर डियर किती चालते बाळांनो? 4. त्यांनी दिले असं. द टायगर टेक्स 5 लिप्स पर मिनिट टू द डियर्स 4. म्हणजे याचा अर्थ डियरचं किती दिले? 4. इफ द टायगर अँड डियर कवर्स 8 मीटर अँड 5 मीटर पर लिप रिस्पेक्टिव्हली. टायगर लिप, टायगर जी लिप आहे पावले त्याची ती 8 मीटर आहेत, 8 मीटर्स. आणि डियरचे जे लिप आहेत ते आहेत 5 मीटर. What distance in meter will the tiger have to run before it catches the deer? What distance in meter will tiger have to run before it catches the deer? म्हणजे काय? म्हणजे पोझिशन अशी त्यांनी दिली आहे की किती अंतर त्याला जास्त कव्हर करावं लागेल टायगरला, जेणेकरून तो त्या डियरला कॅच करेल. असा क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी. आता लक्ष द्या, एका लिप मध्ये बघा बाळांनो मी काय सांगतो ते. आता क्वेश्चन बघा किती सिंपल आहेत. हे वाटतो फक्त लय अवघड, कारण ते वर्डिंग जरा अवघड दिलेलं आहे, पण क्वेश्चन किती इझी आहे. टायगरचं स्पीड किती आहे रे? 5 लिप्स पर मिनिट आहे का नाही? अय बाळांनो. येस सर. येस सर. पण टायगर एका लिप मध्ये किती मीटर अंतर कव्हर करतोय? 8 मीटर. एका लिप मध्ये टायगर 8 मीटर डिस्टन्स कव्हर करतोय. आणि एका मिनिटामध्ये टायगर किती लिप चालतोय? अरे किती? 5 लिप. टायगरचं स्पीड काय? स्पीड ऑफ टायगर काय असणार आहे? 8 पंचे 40, 40 मीटर पर मिनिट. बरोबर का? येस सर. हरिण, डियर किती लिप चालते एका मिनिटामध्ये? एका मिनिटात 4 लिप चालते. आणि एक लिप किती डिस्टन्स कव्हर करते ते? 5 मीटर. मग एका मिनिटात स्पीड ऑफ डियर किती असणार रे? एका मिनिटात स्पीड 20 मीटर. 20 मीटर पर मिनिट. काय डाऊट? नो. ओके. आता इम्पॉर्टंट स्टेप्स असे आहे, हे झालं S1 S2 म्हणजे स्पीड ऑफ टायगर दिले, स्पीड ऑफ डियर दिले, पण ह्या दोघांमधलं डिस्टन्स दिले का रे त्यांनी? 8 लिप्स ऑफ टायगर. येस, 8 लिप्स ऑफ टायगर.
8 लिप्स ऑफ टायगर दिलेत, पण एक लिप्स टायगरची किती आहे? 8 मीटर. 8 मीटर. बघू. 8 नाही. 5 मीटर सर. 50 लिप्स दिल्यात. 50 लिप्स. क्वेश्चनच दिलाय ना तसा तो. अ टायगर इज 50 लिप्स ऑफ इट्स ओन बिहाइंड अ डिअर, असं आहे ते. 50 लिप्स दिल्यात आणि टायगर 8 लिप्स ओन काय दिले त्यांनी? टायगर इज इक्वल टू 8 लिप्स. 8 नाही रे, 50. सॉरी, 50 8 नाही. क्वेश्चन मध्ये 50 दिलाय. 50 लिप्स ओन पाठीमागायचं. एका लिप मध्ये टायगर किती डिस्टन्स कव्हर करतोय? 8 मीटर. 8 मीटर. म्हणजे 50 लिप्स तो बिहाइंड आहे आणि एका लिप मध्ये 8, मग 50 लिप मध्ये तो किती डिस्टन्स पाठीमागे असणार आहे? 400. 50 into 8 which is equal to 400 मीटर. आता तुम्हाला टाइम नुसार शोधता येईल का? टाइम शोधता येईल का? टाइम इज इक्वल टू काय? टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीडचं सबस्ट्रॅक्शन असणार का ऍडिशन असणार रे? Subtraction. का? Subtraction. कारण Same direction. Same direction. आहे. Same direction, opposite direction. SD एकाच डायरेक्शन मध्ये पळतात म्हणून मायनस. टोटल डिस्टन्स किती आहे? 400 मीटर. एसडीचं स्पीड किती आहे? 40 मीटर पर मिनिटचा आहे. 40 मीटर पर मिनिट. हे खेळ चाललाय मिनिटाचा. मायनस एसडीचं किती आहे? 20 मीटर पर मिनिटच आहे. किती झालं? 400 डिवायडेड बाय 20 म्हणजे किती आलं ते? 20 मिनिट. म्हणजे काय? 20 मिनिटानंतर टायगर कोणाला चेस करणार आहे? डिअरला चेस करणार आहे. किंवा 20 मिनिटांनंतर टायगर काय करणार आहे? डिअरला पकडणार आहे. क्वेश्चन समजला? Yes sir. Yes sir. आता क्वेश्चन आता बघा. आता हिथं तर किती सोपं गणित आहे. एका मिनिटात टायगर किती पळतोय? 5. 5 लिप. एका मिनिटात टायगर किती लिप करतोय? 5. मग 20 मिनिटात किती लिप टाकणार तो? 20 गुणिले 5 100. 100 लिप. बरोबर का नाही? 100 लिप. आणि क्वेश्चन काय विचारलाय? फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मीटर. एका लिप मध्ये तो किती डिस्टन्स कव्हर करतोय? 8 मीटर. मग तो 100 लिप मध्ये किती झालं डिस्टन्स ते? 800. 800 मीटर नंतर तो त्याला पकडणार. संपला क्वेश्चन. कळालं का? Yes sir. Yes sir. थोडंसं कन्फ्यूज आहे, पण लक्ष देऊन जर प्रयत्न केला तर लगेच समजतं ते. हे लीप हे शेवटी आता गेट एक्झाम आहे होती, तेवढ्या लेवलची एक्झाम आहे. ते थोडं तुमचं कन्फ्यूज करणारच ते. पण जेवढं तुम्ही स्ट्रॉंग किती राहता त्याच्यामध्ये, त्याच्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. ओके, चलो राईट डाऊन. स्क्रीनशॉट काढून घ्या. मी 2 न्यूमेरिकल इथं लिहून देतो. बरं ठीक आहे, लिहून नाही देत तुम्हाला, मी पाठवतो. ते काल पण पाठवायचे राहिले तर आजचे पण पाठवतो. बरं, आता प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन क्रॉसिंग आपण एक 2 न्यूमेरिकल घेऊया. प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन क्रॉसिंग अतिशय आय पॉईंट असतो हा ट्रेन क्रॉसिंगचा. ह्याच्यावरती पण क्वेश्चन फिरतात म्हणून जरा थोडंसं एक ह्याच्यावरती आपण थोडं पॉईंट बघूया. ट्रेन क्रॉसिंग. बोर नाहीत ना झाला? No sir. नाही सर. समजतंय नक्की ना? हे बघा. Yes sir. बर, आता क्वेश्चन कसे असतात? लेंथ ऑफ, बघा काय क्वेश्चन कसे असतात त्या. जर लेंथ ऑफ मेन म्हणजे मनुष्य, मॅन, कार, ट्रीज, पोल, पोस्ट असं दिलं असेल ना, तर ह्याची लेंथ निग्लेक्ट करायच्या. ह्यांची लेंथ निग्लेक्ट करायची. कशा कशाची? मॅन, कार, पोल, त्याच्यानंतर ट्रीज, त्याच्यानंतर पोस्ट. ह्यांच्या ज्या लेंथ आहेत त्या लेंथ निग्लेक्ट करायच्या. हे न्यूमेरिक मध्ये फिक्स असतं, लेंथ निग्लेक्ट करायच्या. ते देत नाहीत, आपण निग्लेक्ट करायचे असतात. बरोबर आहे.
मला सांगा ह्यातल्या मुव्हेबल कोण कोण आहेत? फक्त मॅन आणि कार हे दोन गोष्टी मुव्हेबल आहेत ना, बरोबर का नाही? Yes. Man आणि कार ह्या दोन गोष्टी मुव्हेबल आहेत. बट बघा, पण लेंथ कशाच्या कन्सिडर करायच्या मग? ह्या निग्लेक्ट करायच्या लेंथ. मग लेंथ कन्सिडर करायच्या कोणाकोणाच्या? ट्रेनची लेंथ कन्सिडर करायची, बरोबर आहे. प्लॅटफॉर्म लहान असतो का रे? प्लॅटफॉर्मची लांबी ट्रेनच्या लांबीपेक्षा पण जास्त राहते, बरोबर आहे. नंतर ब्रिज, नंतर टनेल, ह्यांच्या लांबी कन्सिडर करायच्या असतात. मात्र हे जे काय मॅन, कार, पोल, ट्रीज, पोस्ट यांच्या लांबी काय करायच्या बाळांनो? कन्सिडर नाही, म्हणजे निग्लेक्ट करतात. मात्र इथं ट्रेन, प्लॅटफॉर्म, ब्रिजेस, टनेल ह्या सगळ्यांच्या लांबी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात, बरोबर आहे. हे बेसिक सांगतो तुम्हाला मी. आता जर बघा तुम्हाला काही गोष्टी क्लिअर सांगतो. एक मिनिट. हां, टाइम शोधत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर नॉर्मल टाइमचा फॉर्म्युला काय असतो? लेंथ ऑफ ट्रेनच्या प्रॉब्लेममध्ये लेंथ ऑफ ट्रेन डिवायडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन हा जनरली फॉर्म्युला आहे सिंगल ट्रेनसाठीचा. पण जर काही केसेस असतात, आता ही झाली पहिली एक सिंगल केस बाबा तुम्हाला, की काय इथं पोल आहे समजा एखादा, हा पोल आहे बघा बाळांनो. हा हे फॉर्म्युला कधी समजा हा पोल आहे आणि ट्रेन ह्या पोलला क्रॉस होऊन पुढे जाणार आहे, अशी ही ट्रेन आहे, बरोबर आहे. ही कंडिशन म्हणजे बिफोर आणि ही कंडिशन म्हणजे आफ्टर. पोल क्रॉस झाल्याच्या नंतर पोल क्रॉस करण्यापूर्वीची ही LT आहे, लेंथ ऑफ ट्रेन. मला सांगा लेंथ ऑफ जी ट्रेन आहे बिफोर आफ्टर सेम असणार आहे. पोलची लांबी आपण कन्सिडर करतो का रे? दिले का? नाही. लांबी कन्सिडर करायची नाही. म्हणून पोलची लांबी न कन्सिडर करता डायरेक्ट लेंथ ऑफ द ट्रेन, स्पीड ऑफ द ट्रेन, आपल्याला डायरेक्ट टाइम मिळेल की हा पोल कव्हर करण्यासाठी किती टाइम लागला. एक पोल पूर्ण कंप्लीट करण्यासाठी, हा पोल क्रॉस करण्यासाठी त्या ट्रेनला किती टाइम लागला. तर कसं शोधणार आपण? लेंथ ऑफ ट्रेन डिवाइड बाय स्पीड ऑफ द ट्रेन. कळतंय का? येस सर. ओके. आता ह्यात अजून एक केस बघा, कशी आहे केस सेकंड. काय केस सेकंड आहे? जर ट्रेन हा प्लॅटफॉर्म आहे, लक्ष द्या बाळांनो, समजा हा प्लॅटफॉर्म आहे, हा, आणि ट्रेन इथं आहे. ही ट्रेनची लांबी आहे LT, लेंथ ऑफ द ट्रेन. LT म्हणजे लेंथ ऑफ द ट्रेन. ही बिफोर आहे आणि ही ट्रेन इथं आफ्टर आहे आणि ही लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म आहे, लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म. आणि क्वेश्चन काय विचारलाय त्यांनी की व्हॉट टाइम इट विल टेक टू कव्हर द प्लॅटफॉर्म, व्हॉट टाइम द ट्रेन विल टेक टू कव्हर द प्लॅटफॉर्म. अशा वेळी टाइम शोधताना काय लिहिणार तुम्ही? लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म डिवायडेड बाय स्पीड ऑफ द ट्रेन. कळालं का तुम्हाला? ह्याच ठिकाणी लेंथ ऑफ प्लॅटफॉर्मच्या ऐवजी तुम्ही लेंथ ऑफ टनेल येऊ शकतो, लेंथ ऑफ ब्रिज येऊ शकतं. आलं का लक्षात? येस सर. ओके. ही झाली केस सेकंड. आता केस थर्ड, तिसरी केस काय बघा. सपोज बघा मी काय सांगतोय ते. दोन कंडिशन असतात, दोन बऱ्याचशा कंडिशन असतात. त्यातल्या कुठल्या कंडिशन्स आहेत? त्यातल्यापैकी एक, समजा ही ट्रेन आहे, हा, ही ट्रेनची लांबी किती आहे? लेंथ ऑफ द ट्रेन. आणि ह्या ट्रेनचं स्पीड किती आहे? समजा S1 एवढं स्पीड आहे ह्या ट्रेनचं. हे ट्रेनला आपण दुराडी काढू वरती, अशा
ही ट्रेन आणि एक मनुष्य आहे, माणूस आहे, तो इथं आहे. पळतोय तो, त्याची डायरेक्शन पळण्याची इकडे आहे. दिसतोय ना पळताना, दिसतोय की. यस सर. आणि हा S2 आहे. ओके, हे दोघे एकमेकाच्या डायरेक्शन मध्ये कसे आहेत रे? अपोजिट आहेत का सेम डायरेक्शन मध्ये आहेत? अपोजिट. अपोजिट डायरेक्शन. ट्रेन इकडे जातीये, मनुष्य इकडे येतोय. ज्यावेळी अपोजिट डायरेक्शनचा असेल आणि हे दोघेही मोशन मध्ये असतील, त्यावेळी बघा इथे लिहितो मी अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन बघा, ज्यावेळी दोघे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील, त्यावेळी क्वेश्चन असा असतो की हाऊ मच टाइम द ट्रेन विल टेक टू कव्हर दॅट मेन और दॅट मॅन. हाऊ मच टाइम द ट्रेन विल टेक टू कव्हर दॅट मॅन. त्या माणसाला कव्हर करण्यासाठी किंवा क्रॉस करून निघून जाण्यासाठी ट्रेनला किती वेळ लागेल? जेव्हा दोघे एकमेकांच्या अपोजिट असतात तेव्हा ते दोघे एकमेकांना क्रॉस करण्यासाठी मदत करतात आणि म्हणून दोघांच्या स्पीडची काय करणार आपण? ऍडिशन. बरोबर ना? लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ मनुष्य घेणार का आपण? या ठिकाणी व्हॅनची लांबी, कारची लांबी, पोलची लांबी, ट्रीची लांबी आणि पोस्टची लांबी आपण निग्लेक्ट करतो. त्यामुळे ह्या लेंथ ऑफ ट्रेन प्लस मनुष्याची लांबी घेणार का? नाही. डिवायडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन प्लस स्पीड ऑफ दॅट मॅन. कळालं? यस सर. हे कधी अपोजिट असेल तर, हा, आणि जर सेम डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्शन ऑफ स्पीड. येस, सेम डायरेक्शन असेल तर T इज इक्वल टू LT डिवायडेड बाय S1 मायनस S2. जे स्पीड जास्त त्यातनं कमी स्पीड वजा करायचं. दिस इज द कंडिशन. अजून आता चौथी आणि पाचवी दोन केसेस राहिल्यात, लक्ष द्या फक्त. किंवा एकच केस कन्सिडर केली तरी चालेल. ती चौथी केस, फोर्थ केस बघा काय केस सांगते ते. दोन ट्रेन आहेत बघा, काय क्वेश्चन सांगितलं त्यांनी. दोन ट्रेन आहेत आणि ते एकमेकांना क्रॉस होतात. समजा ही एक ट्रेन आहे, कुठल्या डायरेक्शनला? अपोजिट डायरेक्शनला जात. आणि ही एक ट्रेन आहे, बरोबर आहे. ही आहे, ह्या ट्रेनचं स्पीड आहे S1, ह्या ट्रेनचं स्पीड आहे S2. दोघी एकमेकांकडे येतात. ह्या ट्रेनचं स्पीड काय झालं तुम्हाला? लेंथ ऑफ द ट्रेन 1, ही लेंथ ऑफ द ट्रेन 1 आहे, ही लेंथ ऑफ द ट्रेन 2 आहे. बरोबर आहे बाळांनो? आता हे बिफोर आहेत. जेव्हा एकमेकांना क्रॉस करून जातील, त्या इथं ब्ल्यू न काढतो मी, जेव्हा एकमेकांना क्रॉस करून जातील ह्या, त्यावेळी हे असणार आहे इथं आणि हे असणार आहे इथं. एकमेकांना क्रॉस केल्यामुळे पुढे निघून जाणार ना त्या. जर असं असेल तर टोटल टाइम रिक्वायर्ड टू कव्हर इच अदर किंवा एकमेकांना क्रॉस करण्यासाठी, टू क्रॉस इच अदर किती वेळ लागणार? कसं शोधणार तुम्ही? LT1 प्लस LT2 डिवायडेड बाय दोघे एकमेकांच्या अपोजिट म्हणल्यावरती S1. अरे बोलत राहा ना बाळांनो. S1 प्लस S2. कळतंय का? यस सर. कधी? येस सर. जर ह्या ट्रेन एकमेकांच्या अपोजिट असतील तर, आणि जर ह्या ट्रेन एकमेकांच्या सेम डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असेल तर काय चेंज करणार तुम्ही? फक्त येस स्पीडचं हे करा, सबट्रॅक्शन करा सर. येस, LT1 प्लस LT2. इथं मात्र प्लसच आहे, LT2 आणि LT1, आणि इथं असणार आहे S1 मायनस S2. संपलं. एवढ्याच कंडिशन्स आहेत. एक दोन न्यूमेरिकल घेऊया आणि थांबूया आपण इथं. बघा
हाऊ मेनी सेकंड विल इट क्रॉस अ टेलिग्राफिक पोल. बघा क्वेश्चन काय पाहिला एक न्यूमेरिकल आपण बघूया, सोपा न्यूमेरिकल बघूया, नंतर थोडंसं कॉम्प्लेक्सिटी आपण वाढवत जाऊया. प्रॉब्लेम आहे द लेंथ ऑफ ट्रेन इज 150 मीटर. लेंथ ऑफ ट्रेन इज 150 मीटर, 150 मीटर, अँड इट्स रनिंग ॲट अ स्पीड ऑफ, आणि त्याचं स्पीड किती आहे, स्पीड ऑफ द ट्रेन इज 72 किलोमीटर पर आवर, 72 किलोमीटर पर आवर. इन हाऊ मेनी सेकंड विल इट क्रॉस अ टेलिग्राफिक पोल. ती टेलिग्राफिक पोल किती सेकंदामध्ये क्रॉस करेल. बर 72 किलोमीटर पर आवर, मला ह्याचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करायचंय. 5 / 18 का रे, 18 × 18, 18 × 72, 4 × 5 = 20. स्पीड किती झालं माझं, 20 मीटर पर सेकंड. बर टाइम शोधायचा आहे मला. टाइम कसं शोधणार मी, LT डिवाइडेड बाय स्पीड ना. यस Yes. 150 डिवाइड बाय 20, हाऊ मच, 7.5 मीटर पर सेकंड. हा काय झाला माझा स्पीड झालं. मीटर पर सेकंड का रे, नाही कशात, फक्त सेकंड मध्ये, मीटर पर सेकंड नाही, ओनली सेकंड. 7.5 सेकंदामध्ये 7.5 सेकंद, 7.5 सेकंदामध्ये तो काय करणार, त्याला त्या पोलला ती ट्रेन क्रॉस करून जाणार, निघून जाणार. कळतंय का. येस सर. Yes, sir. बर आता क्वेश्चन बघा काय दिलाय तो. बघा सिंपल क्वेश्चन पटपट घेऊया. लक्ष द्या जरा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्याच्यावरती क्वेश्चन असतात म्हणून तो हे घेतोय सगळं. द लेंथ ऑफ अ ट्रेन इज 150 मीटर. लेंथ ऑफ ट्रेन इज 150 मीटर अँड इट्स रनिंग ॲट स्पीड ऑफ, तर स्पीड दिले तुम्हाला 36 किलोमीटर पर आवर. 36 किलोमीटर पर आवर तर मीटर पर सेकंड मध्ये कसं करणार, 36 × 5/18 ना. 18 × 18, 18 × 2 = 36 आणि 5 × 2 = 10, सो 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे. इन हाऊ मेनी सेकंड विल इट क्रॉस अ ब्रिज. ती एका ब्रिजला क्रॉस करेल. ब्रिजची लांबी किती आहे, 120 मीटर. कसं शोधणार आहे सांगा मला टाइम. चलो सांगा, टाइम इज इक्वल टू, सांगा पटकन चला. Length of train plus bridge. येस, लेंथ ऑफ ट्रेन प्लस ब्रिज, ॲब्सोल्युटली राईट, डिवायडेड बाय स्पीड ऑफ द ट्रेन. किती आला आहे, 120 + 150 डिवायडेड बाय 10, 270, बरोबर ना. म्हणजे किती आला, 27 सेकंद. 27. काय डाऊट आहे का याच्यामध्ये. No, हो sir. सर. बर तिसरा क्वेश्चन बघा. प्रत्येक क्वेश्चन वेगवेगळा आहे हा, म्हणून थोडं वेगवेगळे क्वेश्चन घेतोय मी. प्रत्येक क्वेश्चन वेगळा आहे. अ ट्रेन इज रनिंग ॲट अ स्पीड ऑफ, ट्रेनचं स्पीड दिले 68 किलोमीटर पर आवरचं, 68 किलोमीटर पर आवर. बर इन हाऊ मेनी सेकंड, म्हणजे सेकंडमध्ये विचारलं म्हणजे याचं कन्वर्जन केलं पाहिजे. 68 × 5 डिवायडेड बाय 18 मीटर पर सेकंड. हां ठीक आहे, जिथं भाग जात ना त्या पटकन तसंच व्हॅल्यू ठेवून द्यायच्या. इन हाऊ मेनी सेकंड विल इट क्रॉस अ मॅन रनिंग टुवर्ड्स ऑन द पॅरलल ट्रॅक, टुवर्ड्स ऑन द पॅरलल ट्रॅक विथ स्पीड ऑफ, आणि माणसाचं स्पीड किती दिलं, S2 4 किलोमीटर पर आवर दिलंय. बरोबर आहे, 4 किलोमीटर पर आवर सेकंदामध्ये करण्यासाठी 4 × 5/18 मीटर पर सेकंद माणसाचं स्पीड दिले. आणि तो माणूस ट्रेन इकडे अशी चालली आहे आणि मनुष्य त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये येतोय. हा मॅन, ही ट्रेन. हां क्वेश्चन त्याने विचारला आहे, इफ द लेंथ ऑफ द ट्रेन इज 400 मीटर. जर ट्रेनची लांबी तुम्हाला LT किती दिली, 400 मीटर, तर त्या माणसाला क्रॉस होण्यासाठी इन हाऊ मेनी सेकंड इट विल क्रॉस अ मॅन, रनिंग मॅन. काय कसं उत्तर लिहिणार तुम्ही, टाइम इज इक्वल टू येस. हां Length of train divided by S1 plus S2. S1 + S2. लेंथ ऑफ द ट्रेन दिली तुम्हाला 400, S1. आता हे तुम्ही कॅल्क्युलेशन कराल ना, यातलं 5 डिवायडेड बाय 18 आपण कॉमन काढलं, आतमध्ये किती राहिलं रे, 68 - 4 म्हणजे आलं 64, बरोबर का. 18 वरती गेला, सो 18 × 400 भागिले 5 × 64. सांगा उत्तराचं किती आलं ते.
20 सेकंड उत्तर असेल. कॅल्क्युलेट करणं सांगा मला, बरोबर आहे का? अरे हो का, आहे का बरोबर? येस सर. बरं, शेवटचा क्वेश्चन घेऊया ह्या टाईपचा. बघा क्वेश्चन काय, अ ट्रेन विच इज, मे बी हा तुम्ही सॉल्व्ह करा किंवा बघू आपण ट्राय करूया. अ ट्रेन विच इज 280 मीटर लॉंग. ट्रेनची लांबी किती दिली आहे? 280 मीटर. रनिंग ॲट युनिफॉर्म स्पीड क्रॉसेस अ प्लॅटफॉर्म इन 60 सेकंड. 60 सेकंदामध्ये ती प्लॅटफॉर्म क्रॉस करते ट्रेन. अँड क्रॉसेस अ मॅन स्टँडिंग ऑन अ प्लॅटफॉर्म इन 20 सेकंड. आणि ती मात्र माणसाला मात्र किती, टीपी 60 सेकंद, आणि त्या मनुष्याला किती 20 सेकंदात क्रॉस करते. युनिफॉर्म स्पीडच आहे त्याचं. व्हॉट इज द लेंथ ऑफ द प्लॅटफॉर्म इन मीटर? व्हॉट इज द लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म इन मीटर? आपल्याला सध्या विचार काय करायचा आहे, हे बघा, प्लॅटफॉर्मचा आपल्याला विचार करायचा आहे. केअरफुल लक्ष द्या बाळांनो, मी काय सांगतो ते. पहिली प्लॅटफॉर्मसाठी आपण बघूया. टाइम कसा शोधतो प्लॅटफॉर्मचा आपण? फॉर्म्युला काय असतो? लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म डिवायडेड बाय स्पीड ऑफ द ट्रेन ना रे. यस येस सर. ओके. मला सांगा टाइम तुमच्याकडे किती दिलाय? प्लॅटफॉर्मचा टायमिंग किती दिलाय? 60. लेंथ ऑफ ट्रेन किती दिली आहे? लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म शोधायची. आणि स्पीड आपल्याला आहे का आपल्याकडे? स्पीड नाही. ही एक गोष्ट. आता आपल्याला स्पीड शोधण्यासाठी ह्या गोष्टीचा यूज करायचा आहे. सेम टी इज इक्वल टू लेंथ ऑफ द ट्रेन डिवायडेड बाय स्पीड ऑफ दॅट ट्रेन असं असणार आहे ना. येस सर. रिक्वायर्ड टू क्रॉस द मॅन किती आहे? 20 सेकंड. लेंथ ऑफ द ट्रेन किती आहे? 280 डिवायडेड बाय स्पीड ऑफ द ट्रेन. आता मिळेल का आपल्याला स्पीड ऑफ द ट्रेन? स्पीड ऑफ द ट्रेन इज इक्वल टू 280 भागिले 20. किती आला रे स्पीड ऑफ द ट्रेन? 14 मीटर पर सेकंड. हा मीटर पर सेकंड मध्ये असणार ना. येस सर. का मीटर पर सेकंड? कारण टाइम तुम्हाला सेकंड मध्ये दिलाय हा, आणि हे मीटर मध्ये, त्यामुळे स्पीड होणार आहे मीटर पर सेकंड मध्ये. हा 14 मीटर पर सेकंड स्पीड आला, तो इथे व्हॅल्यू पुट करा. मग कसं शोधणार तुम्ही? 60 इंटू मीटर पर सेकंड स्पीड किती आहे? 14. स्टेटमेंट दिलं युनिफॉर्म स्पीड आहे, म्हणजे जे युनिफॉर्म स्पीड इथं असणार आहे ते स्पीड इथं पण असणार आहे. इज इक्वल टू 280 प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म. हा 56 560 वजा 280 इज इक्वल टू लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म. येस नाही, किती रे? 24 नाही, काहीतरी चुकलं. 560 आन्सर आहे. हे 840 आहे ना. 6484 ना. Yes, sir. मायनस 280. लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म किती आला बाळांनो? 500 560. मीटर. कळालं का? येस सर. हा आता झालेला क्वेश्चन, गेटला पडलेला क्वेश्चन आहे. आता स्ट्रीम, बोट ह्याचे पण क्वेश्चन्स असतात. बोटच्या मनुष्यामध्ये बसलाय, काय त्या बोटमध्ये ते माणूस आहे. बोट स्ट्रीमच्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध वाहते, प्रवाहाबरोबर वाहते. ह्याचे पण बरेचसे न्यूमेरिकल असतात. एखादं न्यूमेरिकल घ्यायचं का त्याचं? येस. बोट अँड स्ट्रीमचं पाहायचं का? 1-2 न्यूमेरिकल फक्त पाहूया आणि थांबूया मग आपण इथं. चालेल का रे? येस सर. हो सर. बोट्स अँड स्ट्रीम. हा स्ट्रीम म्हणजे काय? प्रवाह, पाण्याचा प्रवाह. आणि बोट. आता बघा,
एक्स आपण काय म्हणजे कन्सिडर करताना काय कन्सिडर करा, एक दोनच न्यूमेरिकल बघून थांबूया आपण. एक्स इज इक्वल टू काय, स्पीड ऑफ बोट ऑर मॅन, बोट किंवा पोहणारा माणूस असं, बॅट ऑर मॅन इन रेस्ट वॉटर, इन रेस्ट वॉटर. बरोबर आहे, स्टेशनरी आहे, पाणी धरणामधलं पाणी, स्थिर पाणी आहे. वाय कन्सिडर करू आपण, स्पीड ऑफ स्ट्रीम, स्पीड ऑफ स्ट्रीम किंवा त्याला आपण करंट म्हणतो, फ्लो, किंवा त्याला आपण रिव्हर म्हणूया, किंवा त्याला आपण एस्केलेटर म्हणू, एस्केलेटर एटसेट्रा. म्हणजे काय, त्यांचा मुव्हिंग बेस आहे, ह्यांचा मुव्हिंग बेस आहे. आणि हा बेस कसा आहे बाळांनो, स्टेशनरी बेस आहे, रेस्ट बेस आहे, स्टेशनरी बेस आहे. ओके, आता मला सांगा डाऊनस्ट्रीम स्पीड आणि दुसरा असणार आहे अपस्ट्रीम स्पीड. दोन कंडिशन आहेत. डाऊनस्ट्रीम स्पीड सांगतो तुम्हाला मी काय ते, डाऊनस्ट्रीम स्पीड म्हणजे साध्या भाषेत आपण DSS लिहिणार, डाऊनस्ट्रीम स्पीड म्हणजेच रिझल्टंट स्पीड. जर कंडिशन काय बघा, ही सांगतो तुम्हाला, ही कंडिशन काय, जर प्रवाह या बाजूला आहे, असा प्रवाहाचं पाण्याचा फ्लो या बाजूला आहे, आणि ह्याच्यामध्ये ही एक बोट आहे अशी, आणि ह्या बोटची डायरेक्शन पण याच बाजूला आहे. बरोबर आहे, बघा म्हणजे वाय इकडे आहे, बोटची डायरेक्शन पण इकडं. डाऊनस्ट्रीम स्पीड काय असणार, एक्स प्लस वाय असणार ना बाळांनो. यस Yes. आणि अपस्ट्रीम स्पीड, अपस्ट्रीम स्पीड म्हणजे UPUSS म्हणजे काय, पाण्याचं फ्लो या साईडला आहे वाय डायरेक्शन, आणि जी बोट आहे ती या डायरेक्शन मध्ये होती, किंवा मनुष्य या डायरेक्शन मध्ये पोहोचतोय असं एक्स. मग मला सांगा अपस्ट्रीम साइड मध्ये काय असणार आहे तुमचं, अपस्ट्रीम स्पीडचा फॉर्म्युला, रिझल्टंट स्पीडचा फॉर्म्युला काय असणार आहे, एक्स मायनस वाय, एक्स मायनस वाय और वाय मायनस एक्स, जे असेल ते असेल, ज्याची व्हॅल्यू मोठी ते आधी घ्यायचं, त्यातनं लहान व्हॅल्यू वजा करायचं. ओके, आता आपल्याला फॉर्म्युला फॉर एक्स अँड वाय युजिंग DSS आणि USS बघा, फॉर्म्युला फॉर एक्स अँड वाय युजिंग DSS अँड USS. एक्सचा फॉर्म्युला काय, सिंपल आहे, एक्सचा फॉर्म्युला असणार आहे DSS प्लस USS डिवायडेड बाय 2, आणि वायचा फॉर्म्युला असणार आहे DSS मायनस USS डिवायडेड बाय 2. आता एक न्यूमेरिकल घेऊया, म्हणजे लगेच लक्षात राहील तुमच्या की न्यूमेरिकल नक्की कोणत्या टाईपचे न्यूमेरिकल आहेत. एक दोन फक्त न्यूमेरिकल, छोटे छोटे न्यूमेरिकल्स आहेत, लगेच कव्हर करूया ते. लक्ष द्या, द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर, द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर, स्टील वॉटर म्हणजे रेस्ट पोझिशनला आहे वॉटर, म्हणजे वाय ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, वाय ची व्हॅल्यू किती, 0. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 10 किलोमीटर, म्हणजे एक्स दिलंय तुम्हाला 10 किलोमीटर पर आवर, 10 किलोमीटर. इफ हे 10 किलोमीटर पर आवर कुठलं आहे स्पीड, ज्यावेळी रेस्ट पोझिशनला वॉटर असेल त्यावेळी. आता क्वेश्चन बघा काय, इफ द स्पीड डाऊनस्ट्रीम इज म्हणजे काय, DSS, इफ द स्पीड डाऊनस्ट्रीम इज 13 किलोमीटर पर आवर, 13 किलोमीटर पर आवर, व्हॉट इज द स्पीड ऑफ करंट इन किलोमीटर, व्हॉट इज द स्पीड ऑफ करंट इन किलोमीटर. हे एक्स कधी दिलाय, ज्यावेळी वाय 0 असेल त्यावेळेस हा एक्स आहे. म्हणजे नॉर्मली काय दिलं त्यांनी, नॉर्मली सांगितलंय बोटचं स्पीड 10 किलोमीटरचं आहे, 10 किलोमीटर पर आवरचं, ते रेस्ट पोझिशनला असू द्या, नाहीतर ते मुव्हिंग डाऊनस्ट्रीमला असू द्या, कसंही असू द्या. बरं,
डाऊन स्ट्रीमचं त्यांनी किती दिलंय 13 किलोमीटर पर आवर दिलं. वाय शोधायला लावलाय. नॉर्मल फॉर्म्युला असा सिंपल. डीएसएस इज इक्वल टू काय असतं बाळांनो एक्स प्लस वाय. डीएसएस किती दिलाय 13, एक्स किती दिलाय 10, शोधायचं आहे काय वाय. वाय इज इक्वल टू किती आला मग 3. 3. संपलं. दुसरा क्वेश्चन बघू आपण इथं. सेकंड क्वेश्चन काय त्यांनी दिलाय बघा. A boat goes 12 kilometer upstream in 48 minutes. A boat goes 12 kilometer. 12 kilometer upstream in 48 minutes. म्हणजे तुम्हाला USS प्रोव्हाइड केलेला आहे. किती 12 किलोमीटर पर 48 मिनिट्स. मग आपल्याला आवर्स मध्ये शोधण्यासाठी त्याला आपण मल्टिप्लाय बाय 60 करणार आहे बाळांनो. किती आलं ते 15 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. अपस्ट्रीम दिले तुम्हाला. त्यानंतर पुढे दिलंय इफ द स्पीड ऑफ द स्ट्रीम म्हणजे वाय. स्पीड ऑफ द स्ट्रीम इज 2 किलोमीटर पर आवर. 2 किलोमीटर पर आवर. व्हॉट इज द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. व्हॉट इज द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. Forget. What is the formula for USS? Yes. USS किती दिलाय 15. X शोधायचा आहे. Y 2. X minus Y किती आलं ते 17 किलोमीटर पर आवर. काय डाऊट. येस. No sir. नो सर. एक न्यूमेरिकल तुम्ही घ्या, सॉल्व करा. ओके. थांबूया इथं आपण शेवटचा न्यूमेरिकल हा घेऊन. का घ्यायचं पुढे 1-2 न्यूमेरिकल अजून. मला काय नाही, मला मी किती वेळ शिकवेल अजून तुम्ही सांगा. थांबायचं. थांबूया. फक्त एक न्यूमेरिकल घ्या मग थांबूया. बघा काय न्यूमेरिकल आहे. अ मॅन स्विम्स 60 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड 36 किलोमीटर अपस्ट्रीम. A man 60 kilometer up downstream and 36 kilometer upstream taking 6 hours each time. DSS डाऊनस्ट्रीमला किती वेळ लागतो त्याला 60 पर 6 आवर साठी. 60 किलोमीटर पर 6 आवर म्हणजे की त्याला हा 10 किलोमीटर पर आवरचा रेट आहे डाऊनस्ट्रीमचा. आणि अपस्ट्रीमचा त्याने किती दिला आहे 36 ऑल्सो फॉर 6 विच इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. क्वेश्चन आहे व्हॉट इज द स्पीड ऑफ मॅन इन स्टील वॉटर इन किलोमीटर पर आवर. एक्स शोधायचा. एक्स काय फॉर्म्युला एक्सचा DSS प्लस USS डिवाइड बाय 2 ना. हो का. ठीक आहे. एक्स फॉर्म्युला DSS 10 प्लस 6 डिवाइड बाय 2 म्हणजे किती आला बाळांनो 8 किलोमीटर पर आवर. झालं पहिलं न्यूमेरिकल. आणि त्याने दुसरं विचारलंय व्हॉट इज द स्पीड ऑफ करंट. वाय शोधायचा आहे. काय फॉर्म्युला DSS मायनस USS डिवाइडेड बाय 2 10 minus 6 divided by 2 which is equal to 4 divided by 2 which is equal to 2. That is nothing but the 2 kilometer per hour. It's the final answer. Is there any doubt? नो सर. नो सर. Write down this numerical for practice. नाही ठीक आहे पाठवतो तुम्हाला प्रॅक्टिससाठी. गेटचं न्यूमेरिकल आहे. IMP आहे. You will try out on your basis. याच्यापर्यंत काय डाऊट आहेत का बाळांनो. इथं तुम्हाला काय डाऊट आहेत का याच्यात. आपण बरेचसे न्यूमेरिकल पाहिले. टाइम, स्पीड, डिस्टन्स, ट्रेन, बोट, अतिशय मोस्ट IMP पार्ट्स आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. याच्यात काय कोणाला काय डाऊट आहेत का बाळांनो. असतील तर नाही सर काही प्रॉब्लेम नाही. एक मिनिट हा.
Okay. Shall we stop here now?